नमो महावताय कृष्णाय कृष्णचैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। तर उपदेशामृत उपदेशामृत मध्ये आपण चर्चा करत आहोत। सध्या आपला तिसरा श्लोक चालू आहे। तर त्यामध्ये आपण बघत आहोत कशा प्रकारे रूप गोस्वामींनी आपल्याला जे ज्ञान दिलेलं आहे ते आपण कसं आपल्या जीवनामध्ये पालन करू शकतो। तर यामध्ये आपण बघितलं की उपदेशामृत मध्ये खास करून पहिले 7 श्लोक वैदिक साधना भक्तीमध्ये आहेत। तर 8वा श्लोक रागानुगा भक्तीमध्ये आणि 9 ते 11 भावभक्ती प्रेम भक्ती। तर प्रस्तावनेपासून आपण चालू केलं कशा प्रकारे कृष्ण भावनाचा उद्देश काय आहे आणि तो कसा आपण साध्य करू शकतो त्याबद्दल प्रस्तावनेमध्ये प्रभुपादांनी सांगितलं। पहिल्या श्लोकमध्ये 6 वेगांबद्दल बघितलं। तर कशा प्रकारे 6 वेगांना नियंत्रित करू शकतो आपण। तर त्याच्यामध्ये खास करून 6 गोष्टी सांगितलेल्या आहेत आणि मन इंद्रियांना आपल्या ताब्यात कसं आपण महत्वाचं आहे ते का ताब्यात करणं। जर मन इंद्रिय ताब्यात असतील तर गुरु बनण्यासाठी पात्र होऊ शकतो। अशा प्रकारे आध्यात्मिक जीवनामधून ज्या महत्वाच्या मुद्द्यांबद्दलच पहिल्या श्लोकमध्ये त्यांनी चर्चा केली। दुसऱ्या श्लोकमध्ये कशा प्रकारे भक्तीमध्ये काय काय अडथळे येतात तर त्या अडथळ्यांबद्दल 6 गोष्टी चर्चा केलेली आहे। कशा प्रकारे मन अनियंत्रित असले आणि इंद्रिय पण अनियंत्रित आहे त्याचं वर्णन केलेलं आहे दुसऱ्या श्लोकमध्ये। तर हे सर्व का होतं कारण आपण मायाशक्तीच्या प्रभावाखाली येतो आणि त्यामुळं मग खास करून शारीरिक गरजांची पूर्ती करता करता मायाशक्तीच्या प्रभावाखाली येतो आणि त्यामुळं मग या ज्या इंद्रिय जे काही मागतायत त्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आणि या भौतिक जगाच्या प्रकृतीमध्ये आपण बांधले जातो आणि त्यामुळे मग याच्यातून आपण आध्यात्मिक प्रगती आपण करू शकतो त्याबद्दलच श्लोक 2 मध्ये आपण चर्चा केली। आणि आता तिसऱ्या श्लोक मध्ये आपण बघत आहोत कशा प्रकारे आपण या भक्तीला अनुकूल काय काय तत्वे आहेत ते खास करून 6 तत्वांबद्दल चर्चा चालू आहे। त्याच्यामध्ये आपल्या शुद्ध भक्तीला प्रगती करण्यामध्ये खूप महत्वाचे आहेत। अं, आणि हे सांगण्याच्या अगोदर शुद्ध भक्ती काय आहे आणि शुद्ध भक्ती काय नाही आहे ते सर्व सांगितलं। आणि आता खास करून उत्साह निश्चय धैर्य या 3 गोष्टीवर आपण चर्चा केली आहे, 2 काल पण आणि तिच्या अगोदर पण। तर उत्साह निश्चय आणि धैर्य तर याच्यावर अं, खूप आचार्यांनी खूप काही सुंदर व्याख्या केलेली आहे आणि त्याच्यातून खास करून
आपल्याला जसं रूप गोस्वामींनी 64 महत्वाचे अंग दिलेत भक्तीसाठी. तर त्यामध्ये पंचांग भक्ती काय आहे, तर सर्वात महत्वाची 5 अंग, 64 पैकी 5 महत्वाचे अंग आहेत. तर ते म्हणजे साधू संघ, नाम कीर्तन, मूर्ती श्रद्धा सेवन, भागवत श्रवण आणि मथुरावास. या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्या पंचांग भक्ती त्याला म्हटलं जातं. 64 पैकी हे सर्वात महत्वाचे 5 अंग सांगितलेले आहेत. तर त्यामध्ये साधू संघ हा तर आहेच आहे. साधू संघ करणे, नाम संकीर्तन, रोज आपण नामकीर्तन करतोय. श्रीमूर्ती श्रद्धया सेवन, तर विग्रहांची सेवा करणे हे प्रत्येकाचं खूप महत्वाचं आहे. खास करून गृहस्थ भक्तांचं खूप महत्वाचं आहे. भागवत श्रवण, रोज वेळ काढून भागवत श्रवण करणे. आणि मथुरावास म्हणजे आपल्या घरालाच मंदिर बनवतो. तर त्यामुळं मग जिथं कृष्ण भावनामृत महत्वाचं आहे, जिथं कृष्ण भावनामृत केंद्रबिंदू आहे, तर ते घर मंदिर बनतं. त्यामुळं आपला घर मथुरावास होऊ शकतो आपला. तर तर त्यामुळं दुसरं काय सांगितलं? साधुसंग, नामकीर्तन आणि श्रीमूर्तीर श्रद्धा सेवन, म्हणजे विग्रहांची, मूर्तीची सेवा, विग्रहाची सेवा श्रद्धापूर्वक करणे, हे ओके. 3रं अंग. थँक्यू. हा. आणि त्यानंतर भागवत श्रवण आणि मथुरावास, हे 5 महत्वाचे, सर्वात महत्वाचे अंग आहेत. हे नेहमी लक्षात ठेवायचे आपल्याला. ह्या गोष्टीवर, ह्या 5 अंग आपण आणि खास करून प्रभुपादांच्या कृपेने आपल्याला इस्कॉनमध्ये ते सहज आपल्याला शक्य होत आहे. तर तर मथुरावास होतोय आपल्या का, करा घर आपल्याला मंदिर बनवतोय आपण. घराला केंद्रबिंदू भगवंताला ठेवलेलं आहे. त्यामुळं तर जसं उदाहरण देतात आचार्य, जसं एखादा लोखंडाचा गज आहे. त्या गजाला जेव्हा आपण आगीच्या संपर्कामध्ये ठेवतो, तर ते गज गज राहत नाही. ते आगीसारखा बनतं, तप्त लाल बनतं. आणि जसं आगीमध्ये पण कुणी हात घातला तर त्याला भाजणार, त्याप्रमाणे त्या लोखंडाला पण कुणी स्पर्श करायचा प्रयत्न केला त्याला भाजणार. त्याचप्रमाणे सांगितलंय, आपल्या मनाला आपल्याला कृष्ण भावनामृतमध्ये पूर्ण लावून द्यायचंय. मग ते मन राहणार नाही, मग ते भगवंताच्या सेवेमध्ये राहणार. आणि मनच नाही तर इंद्रिय पण, आपले जे इंद्रिय आहेत त्यांना पण आपल्याला अं, अं, भगवंताच्या सेवेमध्ये लावायचे, भगवंताच्या संपर्कात लावायचे. ज्याप्रमाणे लोखंडाचा गज आगीच संपर्कामध्ये शुद्ध, एकदम लाल आणि आगीचा गुणधर्म येतो, त्याचप्रमाणे 5 इंद्रिय आणि मन जेव्हा आपण भगवंताच्या संपर्कात आणतो, तेव्हा तेही शुद्ध बनतात. आणि तेही शुद्ध बनून भगवंतांच्या संपर्कात येतात. आणि भगवान संपर्कात आल्यामुळे ते कदिंदीर राहत नाही. ते ते सद इंद्रिय म्हणजे ते खूप अनुकूल राहतात. कदेंद्रिय म्हणजे जे इंद्रिय एकदम भौतिक आहेत, भौतिक इंद्रिय आहेत आणि भौतिक गोष्टीमध्येच ते रत आहेत. पण सदिंद्रिय म्हणजे जे अ, अनुकूल आहेत भक्तीसाठी आणि खूप म्हणजे शुद्ध आहेत, शुद्ध इंद्रिय. त्यामुळं तशा आपल्याला बनवायचे. तर हम्म, तर त्यामुळं इंद्रियांना किती जरी आपण अं, जसं आगीमध्ये किती जरी पेट्रोल टाकलं तर ती आग भाजणारच आहे आणि मोठी होणार आहे. त्याचप्रमाणे इंद्रियांना किती जरी आपण पूर्ती करायचा प्रयत्न केला, इंद्रिय भोग करण्याचा प्रयत्न केला, ते इंद्रिय नेहमी पूर्ती होणार, समाधानी होणारच नाहीये. उदाहरण दिले ययाती राजा. ययाती राजा जेव्हा पत्नीची त्यांनी भोग केला, 1000 वर्ष केल्यानंतर पण त्याला त्यांनी म्हणायला लागला की अरे, 1000 वर्ष आपण संग करतो पण मला ते समाधान नाही. तर सांगितलं की इंद्रियांना एवढं त्यांनी यातीने एवढं हे केलं, पण तरी पण त्यांनी मग जेव्हा त्यांनी त्याचे साक्षात्कार सांगितले, तर त्यामध्ये त्यांनी सांगितलं की इंद्रियांना आपण इंद्रिय विषयांच्या द्वारे संयम करणं अशक्य आहे. पण भक्त भगवंताच्या सेवेमध्ये लावण्यानंच आपल्याला शक्य आहे. त्यामुळे मग याचे जे साक्षात्कार आहेत त्यातून तो भक्त बनला, महान भक्त. तर त्याचप्रमाणे अंबरीश महाराजांनी पण सांगितलं, सर्व इंद्रिय भगवंताच्या सेवेमध्ये आपण लावल्यानंतर कशा प्रकारे शुद्ध होतात.
त्याचमुळं श्री रूप गोस्वामींनी पहिल्या श्लोकापासूनच आपल्याला सांगतात की इंद्रियावर आणि मनावर संयम ठेवणं खूप महत्वाचं आहे. मनमना बहुमत भक्तो मध्याजी माम नमस्कुरु. गीतेमध्ये भगवान सांगतात, जेवढं आपण मन भगवंतावर केंद्र ठेवू, मध्याजी माझं भगवंताची सेवा करणे, भगवंताची पूजा करणे, आणि माझा भक्त बन, अशा प्रकारे तू सर्व माझ्यासाठी जर हे केलंस, अं, तर भगवंताचं हे वचन आहे की जसं ज्याप्रमाणे भगवंत सांगतो, सर्व धर्मांपरित्यज्य मामेकम शरणं व्रज, की तुला मी तारून नेईल जेव्हा तू माझ्या शरण येईल. तर भगवंताच्या प्रिय बनण्याचं आपल्याला सोपा साधा सरळ माध्यम काय आहे? की भगवंताचं भक्त बनणे, भगवंताची आपला मन भगवंतावर लावणे चरण कमलाशी. तर हे महत्वाचं आहे. आणि जसं देवहूती महाराणी, देवहूती राणी होती. राणी म्हणजे देवहूती मनूची पुत्री होती. मनूकडे सर्व काही होतं, पण मनूला वाटलं की या भौतिक गोष्टी जीवनामध्ये यश मिळवतील असं नाहीये. भौतिक गोष्टी असल्या म्हणजे संपलं असं नाहीये. तर जे आध्यात्मिक व्यक्ती आहेत, आध्यात्मिक नवरा मिळाला तर माझ्या मुलीचं खरं भलं आहे. मग आध्यात्मिक नवरा म्हणजे तिला तपस्या करायला लागणार, कारण तिने राजवाड्यामध्ये राहिलेली आहे, कधी तपस्या केलेली नाहीये. पण त्यांनी साधूशी लग्न केलं, कर्दम मुनीशी. कर्दम मुनी तर कधी, आणि त्यांना सांगितलं, म्हणून महाराजांनी सांगितलं की देख, बघ मुलगी, देवहूती, तुला एवढं पतिव्रता नारी बनायचंय, त्यांना त्यांच्याशी एवढं तुझी सेवा करायची. तर जोपर्यंत ते जेवत नाही तोपर्यंत जेवायचं नाही, जोपर्यंत म्हणजे त्यांना प्रसन्न होत नाहीयेत तोपर्यंत तू सेवा करतच राहायचंय. अशा प्रकारे ती सेवा करायची. हे ना कधी जेवायचं भानच नाही. किती वर्ष ते न जेवताच राहायचे, कारण ध्यानच बसायचे. मग ती उपवास करायची. अशा प्रकारे तिने एवढं मोठी कडक तपस्या केली, त्यामुळे तिचे केस पांढरे झाले. एकदम जे शरीर आहे एकदम जे एकदम खालून गेलं होतं सगळे. तर त्या स्थितीमध्ये पण त्यांनी कधी विश्वास कमी केला नाही. आणि हे बघून मात्र कर्दममुनी खूप खुश झाले. आणि त्यानंतर मग ते म्हणे की तुझी काय इच्छा आहे, मी सगळी पूर्ती करतो करतो म्हणे. मग तेव्हा तिने सांगितलं की मुलाशी मला एक मुलगा हवा. मग त्यांनी त्यांना सगळं दिलं. तर अशा प्रकारे मग नऊ मुली झाल्या, आणि त्याच्यानंतर मग कपिल मुनी झाले होते. तर देवहूतीचं उदाहरण खूप दिलं जातं. जशा प्रकारे एक पतिव्रता नारी असते, त्याचप्रमाणे भक्तांना आपल्या अं, गुरुनिष्ठ व्हायला पाहिजे. तर गुरूंच्या आदेशाचं पालन करणे आणि गुरूंच्या संघामध्ये आपल्या भक्तीला करणे, तर हे खूप महत्वाचं आहे. आणि दुर्दैवानं काय होतं की बऱ्याच वेळेस लोक साधूंकडे जातात आणि भौतिक गोष्टींना मागतात. साधूंना ऍक्च्युली आपण भौतिक गोष्टीबद्दल न मागता आध्यात्मिक प्रगती करण्याचं रहस्य किंवा गुपित त्यांना विचारायला पाहिजे. आणि त्याचमुळे मग ह्या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत, की पाप नाही करायचं आणि जी भौतिक इच्छा आहेत त्याला आपल्याला दूर ठेवायचं आहे. तर परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज सांगतात की आपल्या शरीरामध्ये जे नऊ द्वार आहेत, नऊ द्वार म्हटलेले आहे, तर नऊ द्वार आहेत. तर ते सारखं काही ना काहीतरी मागत असतात भोग करण्यामध्ये. आणि जेवढं आपण देऊ तेवढं ते कमीच त्यांना पडतं. तर पण या नऊ द्वारांमध्ये जर आपण भगवंतांना तिथे ठेवलं, भगवंतांच्या संपर्कात जर आपण या नऊ द्वारांना सेवेमध्ये लावलं, तर ते नऊ द्वार समाधान होणार आहेत, शांत होणार आहेत. तर तर हे महत्वाचं आहे. तर त्यामुळं अंबरीश महाराजांनी पण त्या श्लोकाद्वारे सांगितलं की कशा प्रकारे आपण अं, सर्व इंद्रियांना या सर्व इंद्रियांना आपण जेव्हा भगवंताच्या सेवेमध्ये लावतो, तेव्हा त्यांना खरं तृप्ती मिळते आणि खरं आपल्या जीवनामध्ये समाधान मिळू शकतं. तर मागे आपण बघितलं, 4 प्रभुपदांनी जे तत्त कर्म प्रवर्तनात, त्याबद्दल पण प्रभुपदांनी सांगितलं
की आपण नियमांचे पालन करतो. तर 4 नियम जे सांगितलेले आहेत, तर मांसाहार करायचा नाही. मांसाहारमध्ये हा तर एक सूक्ष्म स्थूल झालं. स्थूल स्थूल जीवनामध्ये मांसाहार नाही करणं. मग सूक्ष्म पण त्याचे काही नियम आहेत. तर काय आहे, जसं मांसाहार म्हणजे हा हिंसा आहे. हिंसा न करणे. तर हिंसा न करणं, तर हा पशु प्राण्यांसाठी झाला. पण इवन माणसांना पण काही सुद्धा लागायला नाही पाहिजे. हिंसा किंवा आपल्या बोलण्याद्वारे, आपल्या वागण्याद्वारे, आचरणाद्वारे दुसऱ्याला काही दुसऱ्यांना काही लागून घ्यायला नाही पाहिजेत. तर त्यामुळं आपले वाक्य, वचन, आपले आचरण हे त्याप्रमाणे असलं पाहिजे. तर त्याला मांसाहारचं सूक्ष्म रूप म्हटलेलं आहे. नंतर नशापान नाही. नशापान मध्ये सांगितलं जसं कोणी मद्यपान, कोणी कोणी स्मोकिंग करतो ते. तर हे सर्व स्थूल झालं. पण सूक्ष्ममध्ये काय, ह्या गोष्टीनं काय होतं की आपण या भौतिक जगाला आपण विसरून जातो. असं मद्यपान करणारे व्यक्ती विसरतो त्याला, त्याच्या घरचं काय आहे किंवा काय. तर बऱ्याच वेळेस जीवनामध्ये दुःख येतं तेव्हा लोक या वाईट व्यसनाच्या आहारी जातात. पण ऍक्च्युली त्यांना ते विसरायचं असते. पण विसरून होणार नाहीये, संपणार नाही दुःख. हे दुःख संपणार नाहीये. त्यामुळं फक्त या व्यसनाच्या आहारी जाऊन जीवनामधल्या समस्या सुटणाऱ्या नाहीयेत. आणि त्याचं सूक्ष्म रूप काय सांगितलंय की जन्म ऐश्वरी श्रुत श्रीभीर. जसं एखाद्याला खूप गर्व असतो की मी चांगल्या कुळातला जन्म आहे, आणि माझ्याकडे एवढा पैसा आहे, माझ्याकडे एवढी सुंदरता आहे, आणि माझा एवढं बुद्धी आहे. या 4 गोष्टींबद्दल खूप गर्व असतो. तर तर जे म्हणतात आपण की जे लोक नशा सॉरी जे लोक मी काय सांगतो, मांसाहार नाही, नशापान नाही, जुगार नाही, आणि परस्पर प्रसंग नाही. तर जे व्यसन आहे ते व्यसन आपल्याला गर्वित करून बसतं. त्यामुळं या खास करून त्याचं सूक्ष्म रूप काय आहे, तर जन्म ऐश्वर श्रुतर श्रीभीर. जे कुंती महाराणी प्रार्थना केली 4 गोष्टी या खूप घातक आहेत भक्तीसाठी. त्या काय आहे, जन्म म्हणजे चांगल्या घराण्यात जन्म, ऐश्वर्य म्हणजे खूप पैसा, खूप संपत्ती, श्रुत, श्रुत म्हणजे श्रुत आणि श्री म्हणजे बुद्धी आणि सौंदर्यता. तर या गोष्टी भक्तीसाठी घातक आहे. जसं कोणी म्हणतात ना कामांध. कामांध म्हणजे तो काम मध्ये खूप त्याला आवड आहे, तो खूप अंध झालाय, म्हणजे तो आंधळा झाला, म्हणजे त्याला एवढं त्याच्या जीवनामध्ये काम करण्याची इच्छा आहे. धनांध म्हणजे तो खूप धन मिळवण्यासाठी एवढा अंध झालेला आहे, काही करायला तयार आहे तो. आंधळा झालाय तो, म्हणजे धन मिळवण्यासाठी एवढं. तर तर हे ह्याला सांगितलंय की नशा. तर नशा आपल्याला विसरून ठेवते, त्यामुळे नशापान पण नाही. आणि जुगार नाही. जुगारमध्ये काय सांगितलंय, तर ऍक्च्युली जुगारमध्ये काय करतात लोक, त्या डाव खेळण्यामध्ये एक तर खूप श्रीमंत होतील, नाहीतर एकदम कंगाल होऊन जातील. तर मग हे सगळं मग खोटं बोलणं किंवा चोरी करणं, दुसऱ्यांना मारणं, त्यामुळं काय होतं की मन हे अस्थिर होऊन जातं. आणि त्यामुळं मग लोक हे सगळं स्थूल रूपामध्ये झालं. सूक्ष्म रूपामध्ये काय आहे, जुगार खेळणं. तर सूक्ष्म रूपामध्ये आपल्या आपल्या म्हणजे आध्यात्मिक गोष्टींना तर्कवितर्क करून आपल्याला जे पाहिजे त्याप्रमाणे त्याचा निष्कर्ष काढणे. तर आपण खास करून प्रभुपादांचे ग्रंथ वाचन खूप महत्वाचं आहे. प्रभुपादांचे ग्रंथ जेवढे वाचू, प्रभुपादांचे प्रवचन जे ऐकू, आचार्यांचे जे वाणी आहेत, त्यांचे प्रवचन, त्यांचे ग्रंथ आहेत, तर तेवढं आपण जेवढं वाचन करू तेवढं आपण आपली परंपरेला पकडून ठेवू. नाहीतर मग आपण आपल्या स्वतःच्या तर्कानुसार आपण काही पण बोलून जाऊ, काही पण आपण
अपसंप्रदाय नवीन चालू करू शकतो. त्यामुळे जुगार खेळणं म्हणजे अपसंप्रदायाला अपसंप्रदाय तयार करणे, ते खूप महत्वाचं, घातक आहे. आणि पर्सची भरपूर संघ नाही. तर लग्नाच्या अगोदर किंवा लग्न झाल्यानंतर पण हा परस्त्री संघ, तर अशा प्रकारे हे या चौथा नियम सांगितलेला आहे. तर धर्माविरुद्ध कामोस्मी, भगवान सांगतात गीतेमध्ये की अ, काम जर भगवंताच्या भक्त प्रदान करण्यासाठी किंवा भगवंतासाठी जर कोणी करत असेल तर ते ठीक आहे. आपल्या संतती, कृष्ण भावनामय संतती निर्माण करण्यासाठी जर काम करत असेल तर ठीक आहे. पण अशा त्याच्या व्यतिरिक्त काम करणे हे पाप सांगितलेले, महापाप. तर त्याचं स्थूल सूक्ष्म रूपामध्ये काय उदाहरण आहे? तर त्याचं उदाहरण आहे पूजा लाभ प्रतिष्ठा. तर पूजा लाभ प्रतिष्ठा, दुसऱ्यांनी मला वाहवा करावी, माझं नाव मोठं करावं, लोकांनी माझी पूजा करावी. तर हे हे त्या हम्म, त्याचं पहिलं लक्षण आहे. दुसरं आहे पूजा लाभ. मला काही ना कसं ना कसं तरी मला काहीतरी लाभ मिळावा, त्यातून काहीतरी मला प्रॉफिट मिळावं. तर मला पण काहीतरी मिळालं पाहिजे त्यातून मोबदला. तर हे लाभ, कुठली गोष्ट करताना प्रत्येक जण लाभ काय, मला काय, जर मला त्याच्यातून काही मिळत नसेल तर मी ते करणारच नाही. तर तर बरेच प्रत्येकाला वाटतं की मला झालं तर युट्यूब युट्यूब आल्यामुळे तर सगळ्यांना वाटतं की आमचे एवढे लोक फॉलोअर असले पाहिजे, कमीत कमी एवढे लोक माझ्या माझ्या लोकांनी एवढे लोकांनी तरी कमीत कमी माझे व्हिडिओ बघितले पाहिजे, तर खूप काही सबस्क्रायबर्स वगैरे आपण. तर हे सगळं या लाभ मध्ये येतं, पूजा लाभ प्रतिष्ठा त्याच्यामध्ये खास करून लाभ. आणि मग काय होतं की बऱ्याच वेळेस एवढे लोक मला मिळावेत म्हणून मग बऱ्याच वेळेस कधी कधी आपण जोक करतो. कधी कधी ते जी आपली शास्त्र आहे त्याच्यातून काही ना काहीतरी लोकांना अशा प्रकारे आकर्षित करू की ते जसं आहे तसं देत नाही. कधी कधी मग ते सत्यामध्ये थोडंसं गडबड होते. तर मग आपण अं, दुसऱ्याच ठिकाणी जातो. त्यामुळं खास करून पूजाला प्रतिष्ठेवरून खूप महत्वाचं आहे. आणि प्रतिष्ठा, प्रतिष्ठा म्हणजे हे सर्व आलं. पूजा लाभ, त्याच्यामध्ये लोकांना वाटतं की सगळ्यामध्ये मी एक वेगळा आहे, सगळ्यामध्ये माझे काहीतरी एक माझी एक ओळख दुसरी असली पाहिजे. तर एवढे सगळे आहेत तरी पण आपल्याला वाटतं की नाही, मी एक स्पेशल आहे. तर हा, तर ही अ, जी विचाराची हे आहे ती ह्याच्यामध्ये येते. त्यामुळे पूजाला प्रतिष्ठा हे घातक ठरलेले आहे. अशा प्रकारे या चार नियम जे प्रभुपादांनी दिलेत, चार नियम आपण स्थूल रूपामध्ये जर बघितलं ते माहिती आहे सर्वांना, चार नियमाचे पालन करणे हे सर्वांना माहिती आहे. पण सूक्ष्म रूपामध्ये पण त्याचं पालन केलं पाहिजे. सूक्ष्म रूपामध्ये काय सांगितलं? मांसाहारला सांगितलं कशा प्रकारे आपण प्रत्येक जीवात्म्याला आदर सन्मान दिला पाहिजे आणि आपल्या आचरणातून किंवा आपल्या वाणीतून त्यांना त्रास दिला नाही पाहिजे. मग मारणं आणि त्यांना काही इजा देणं तर हे खूप लांब राहिलं. इवन आपल्या शब्दाद्वारे किंवा आचरणाद्वारे त्यांना इजा पण नाही बसली पाहिजे किंवा त्यांना काही लागायला नको. अशा प्रकारे दुसरं सांगितलं कशा प्रकारे अं, नशा नशापान नाही केलं पाहिजे. म्हणजे खास करून याच्यामध्ये वाईट व्यसनामध्ये खास करून सांगितलं की कशा प्रकारे मद्यपान किंवा धूम्रपान, तर अशा वेगवेगळ्या जे आहेत तर ते त्या गोष्टीद्वारे लोकांना वाटतं की आपण आपल्या जीवनामधले जे काही दुःख आहे किंवा जे काही घडलंय त्याला विसरून जावं. तर त्याची तुलना केलेली आहे जन्म ऐश्वर शुतर श्रीभेद या गोष्टीशी. तर जेवढा लोक हे या गोष्टी मिळवतात तेवढे ते अंधे होऊन जातात, आंधळे. हा
आणि त्यामुळं मग ते सगळं भौतिक जगाला विसरून जातात. तर त्यामुळे ह्याच्यापासून आपल्याला खूप वाचायला पाहिजे. नंतर जुगार नाही खेळायचं. जुगार खेळल्याने काय होतं की एकतर खूप म्हणजे लोक फसवतात खूप. फसवण्याची खूप भावना निर्माण होत जाते. सत्य राहत नाही, असत्याची भावना येते, दुसऱ्यांना मारणे, फसवणे, चोरणे. तर हे सर्व आपल्या मनाला अशांत करतं. आणि खास करून सूक्ष्म रूपामध्ये आपण वेगवेगळे तर्क वितर्क करून लोकांना कसं आकर्षित करू. मग तेव्हा मग आपली शुद्धता राहणार नाही. आपण जे काही बोलतोय शुद्ध राहणार नाही. आचार्याच्या गुरुपरंपरेच्या परंपरेतून आपण कधी पण भरकटले जाऊ. प्रभुपादांना सांगितलं होतं, तुम्ही फक्त एक जो 4 नियम सांगितले त्याबद्दल एक नियम तुम्ही सोडा. 3 नियम आम्ही पालन करतो. तुम्ही जर हे केलं तर आम्ही तुमचे अनुयायी बनू. प्रभुपाद म्हणे नाही, मी इथं दुसऱ्यांना आकर्षित करण्यासाठी आलोच नाहीये. मी आलोय इथं कृष्णाला प्रसन्न करण्यासाठी, कृष्णाचे आदेश पालन करण्यासाठी, गुरुच्या आदेशानुसार मी आलेलो आहे. त्यामुळे मी लोकांसाठी मी माझं कमी नाही करणार. ज्याला घ्यायचे ते घेतील. हं. तर हं, येडे गबाळाचे काम नाही म्हणतात ना तुकाराम महाराज. हं. इथे जातीचे असणे येड्या गबाळाचे काम नाही असं काही एक अभंग लिहितात. तर त्याचप्रमाणे आपल्याला पण प्रभुपादांनी पण तेच सांगितलं की इथं आम्हाला लोकांना भरायचं नाही. आपल्याला इथे जे प्रामाणिक लोक आहेत, जे खरंच त्यांना आपल्या जीवनामध्ये शुद्धता बाळगायची, त्या लोकांनाच आपल्याला इथे आकर्षित करायचं अशा प्रकारे. तर खास करून लोकांसाठी आपण कमी नाही बनत आहे. उलट आपण जे काही आपण पालन करतोय ते बघून लोक आकर्षित होणार. अशा प्रकारे प्रभुपादांनी त्याच्यामध्ये कधी कमी केली नाही. आणि त्याचमुळे लोक आकर्षित झाले. जसं मागच्या वेळेस पण मी सांगितलं, ते अल्बर्ट फोर्ड. तर जे फोर्ड कंपनीचे मालक, तर ते आकर्षित का झाले. तर त्यांनी बघितलं प्रभुपाद, मी एवढा श्रीमंताचा मुलगा आहे, फोर्ड कंपनीच्या मालकाचा पोरगा आहे, तरी पण प्रभुपादांनी असं त्यांच्यासाठी वेगळी भूमिका नाही घेतली. असं नाही की अरे तू खूप स्पेशल आहे. तू जर मला तू भक्तीमध्ये आलास तर मला खूप फायदा होईल. तुझ्यातर्फे मला एवढं पैसा मिळेल, एवढं नाव होईल इस्कॉनचं. अशा प्रकारे प्रभुपादांनी एकतर्फी हे भाव घेतला नाही. त्यांनी सगळ्यांच्या समान त्यांच्याशी वागलं. त्यामुळे ते खूप आकर्षित प्रभावी झाले. आणि त्याच्यानंतर सांगितलं, पर्सनी भरपूर संग नाही करायचा. तर 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 याच्यामध्ये पण सांगितलं कशा प्रकारे बऱ्याच वेळेस लोकांना हा भोग करण्याची अपेक्षेनं जीवन जगतात. तर ॲक्च्युली कधी कधी इवन कथा होतात, मोठमोठ्या कथा, भागवत कथा, हे कथा ती कथा, कृष्ण कथा, गौर कथा, भागवत कथा, रामायण कथा, अशा मोठमोठ्या कथा असतात. आणि त्याच्यामध्ये प्रत्येक कथाला कमीत कमी एवढा देणगी दिलीच पाहिजे तुम्ही. एवढा देणगीचा हे आहे, दर आहे. अशा प्रकारे लोक ठरवतात. तर ते म्हणतात की जर अशा प्रकारे जर कोणी भाव करत असेल कथेचा, तर मग ते शुद्धता नाही राहणार आहे. मग तो आज कथा करेल, पण हळूहळू मग त्याची भावना एवढी प्रदूषित होणार की तो अपात्र ठरणार कथा करण्यासाठी. तर हे 100% महत्वाचा पॉइंट ह्याच्यामध्ये येतोय की कशा प्रकारे जी हम्म, जे स्त्री किंवा पुरुष संघ, परस्त्री पुरुष संघ करण्याची जी भावना आहे, तर ती याच्यामध्ये सांगितली आहे की कशा प्रकारे पूजाला प्रतिष्ठेचं जे खूप भयानक रूप आहे ते आपल्याला प्रकट होईल. तर अशा प्रकारे हे 4 नियम प्रभुपादांनी आपल्याला दिलेले आहेत. हे 4 नियमांचं पालन खूप महत्वाचं आहे. आणि एक चाणक्य पंडित एक श्लोक सांगतात, तर त्याच्यामध्ये पण सांगितलंय, तो पण खूप चांगला श्लोक आहे. तर
समाधान कसं, कोण समाधान राहतं त्याच्यावर ते सांगतात की संतोष स्त्रीषु कर्तव्य स्वदारे भोजने धने त्रिषु चैव न कर्तव्य स्वाध्याय जप तामयो. तर ते सांगतायत की समाधान कसं आपल्या जीवनामध्ये आपण प्राप्त करू शकतो. तर त्यासाठी त्यांनी तीन गोष्टी सांगतायत. तीन गोष्टी काय आहे? तर ते पहिलं आहे त्रिषु कर्तव्य. त्रिषु कर्तव्य म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये तीन गोष्टी सांगितल्यात. स्वदारे भोजने धने म्हणजे अं, जो व्यक्ती आहे त्याच्या स्त्री म्हणजे आपली पत्नी, तर पत्नी किंवा पती, म्हणजे परपुरुषामध्ये स्त्री आणि पुरुष, तर त्याच्यामध्ये स्त्री किंवा पुरुष, तर आपल्या स्वतःच्या पती किंवा पत्नी, तर त्यांच्याशीच संपर्क ठेवला पाहिजे. आणि परपुरुषांग नाही केला पाहिजे. स्वदारेशीच आपलं संबंध असला पाहिजे. भोजने भोजने म्हणजे जे आपण भोजन करतो, तर जे काही आपल्याला मिळतंय भगवंताच्या कृपेने, तर ते कृतज्ञतापूर्वक आपण त्याचा स्वीकार केला पाहिजे. धने धने म्हणजे जे आपल्याला पैसे मिळत आहे, तर त्यामध्ये समाधान असले पाहिजे. अशा प्रकारे या तीन गोष्टी खूप महत्त्वाच्या सांगितल्या. स्वदारे भोजने धने, आणि आणि तीन गोष्टीवर आपण कधीच संतुष्ट नाही राहायला पाहिजे. तर त्या कुठल्या तीन गोष्टी आहेत? त्रिषु चैवन कर्तव्य म्हणजे स्वाध्याय, जप आणि दान. या तीन गोष्टीमध्ये नेहमी आपण अ, असमाधानता असली पाहिजे. मला आणखी करायचंय, मला आणखी पाहिजे, मला आणखी करायचंय, या या भावनेमध्ये आपण असलं पाहिजे. तर त्या तीन गोष्टी कुठल्या आहेत? स्वाध्याय, जप आणि दान. स्वाध्याय, नेहमी आपल्याला जास्त ज्ञान आणि आपल्यामध्ये जास्त साक्षात्कार यायला पाहिजे. त्या त्याप्रमाणे आपण जास्त आपला ज्ञान मिळवण्यासाठी भगवंताच्या ग्रंथांचं वाचन केलं पाहिजे. खास करून अभ्यास केला पाहिजे प्रभुपादांच्या ग्रंथांचा. जेवढं जास्तीत जास्त आपण केलं पाहिजे. प्रभुपादांच्या वेळेस एवढे भक्त उत्साही असायचे नेहमी. हा, जे प्रभुपाद लिहितायत लगेचच्या लगे आपल्या मंदिरात यावं आणि लगेच आपण ते वाचून काढावं. कारण प्रभुपाद जिथे कुठं असायचे, जिकडं तिकडं, तिथे ते ट्रान्सलेट करायचे. म्हणजे डिक्टाफोनमध्ये ते रेकॉर्ड करायचे आणि त्यानंतर मग ट्रान्सलेशन व्हायचं. आणि ते ट्रान्सलेशन झालं की मग सगळीकडे ते पाठवलं जायचं. तर अशा प्रकारे एवढे सगळे भक्त खुश असायचे त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये मग त्यांना त्यांना प्रभुपाद काय आज काय म्हटले, तर ते लगेच उद्या ऐकून ते समाधान बाळायचे. तर प्रभुपादांचं ग्रंथ वाट बघायचे, कधी प्रभुपादांचा नवीन धडा भाषांतर होईल आणि आम्ही कधी वाचू. तर स्वाध्यायासाठी आपण नेहमी उत्साही असलं पाहिजे आणि कधी समाधान म्हणजे त्याच्यामध्ये बाळगलं नाही पाहिजे. मला आणखी करायचं या भावना असली पाहिजे. जप, तर आपला जप हा नेहमी जास्तीत जास्त करायचा प्रयत्न केला. प्रभुपाद म्हणतात कमीत कमी 16 माळा, म्हणजे आपण जास्त केल्या पाहिजे. आणि खास करून एकादशी आणि या ज्या महत्वाचे जे उत्सव आहेत तर त्या दिवशी तर आपण जास्त जप केला पाहिजे. कारण जप हा सर्वात महत्वाचा. पहिले प्रभुपादांच्या वेळेस भक्त नेहमी त्यांच्या हातात बीडबॅग असायची. कधी ते बीडबॅग सोडायचीच नाही. कारण प्रभुपाद पण त्यांनी स्वतः तसं शिकवलं त्यांना. तर त्याप्रमाणे, तर त्यामुळे जप खूप महत्वाचा आहे. जास्तीत जास्त आपण जप करायचा प्रयत्न केला पाहिजे. 16 माळा कमीत कमी सांगितलं प्रभुपादांनी, जास्तीत जास्त नाही. हा, जास्तीत जास्त आपण 16,000 माळा आपण करू शकतो. पण 16 माळा कमीत कमी जप सांगितलेला आहे. आणि दान, तर सर्वात महत्वाचं आहे. गृहस्थांना दान दिलं पाहिजे. दान दिल्यानं आपली जी आसक्ती आहे धनाबद्दल, ती आसक्ती कमी होते. तर अशा प्रकारे हे तर या चाणक्य पंडितमध्ये आपल्याला सांगतायत कसं आपण या काय केलं पाहिजे आणि काय म्हणजे कशामध्ये आपण समाधान बाळगलं पाहिजे, आणि कशा प्रकारे आपण कुठल्या गोष्टीमध्ये समाधान नाही बाळगलं पाहिजे कधीच. ते कर्तव्य म्हणून आपण पार केलं पाहिजे. तर त्यामध्ये तीन गोष्टी सांगितल्या. स्वदारे भोजने धने, स्वदारे भोजने धने, आणि तीन गोष्टी काय आपण त्याच्यामध्ये नेहमी आपण जास्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तो म्हणजे स्वाध्याय आणि जप आणि दान.
तर आपल्याला पण जसं पहिल्या 2 श्लोकामध्ये रूप गोस्वामी सांगितलं काय नाही केलं पाहिजे, आणि तिसऱ्या श्लोकमध्ये सांगतात काय केलं पाहिजे. तर ह्याला म्हणतात तत्तत् कर्म प्रवर्तना. तर तर हे समजणं खूप महत्वाचं आहे. आणि आचार्यांच्या कृपेने आपल्याला हे समजण्यासाठी त्यांच्या साक्षात्काराद्वारे, त्यांच्या अनुभवाद्वारे आपल्याला हे खूप सहज शक्य होत चाललेलं आहे. तर काल आपण आणखी चर्चा केली कसं निश्चय निश्चयामध्ये आपण गोष्ट पण बघितली होती. गोपालचा जो मित्र होता, भाऊ होता, त्याच्याबद्दल. आणि धैर्य. तर धैर्य पण कसं महत्वाचं आहे त्याच्याबद्दल प्रभुपदांनी एक तुलना केलेली आहे. बहुतेक जगामध्ये पण धैर्य नाही बाळगलं तर ती गोष्ट आपल्याला मिळू शकणार नाही. कुठली तुलना केली होती आठवते कुणाला? प्रभुपदांनी तात्पर्यामध्ये दिलेलं आहे धैर्य बाळगलं पाहिजे. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. हा, हरे कृष्ण. तेच ना. प्रभूजी, आपण उदाहरण दिलं होतं की एखाद्या स्त्रीला अ, लग्न झाल्यानंतर लगेच संतान प्राप्ती नाही होणार, त्याचं धैर्यासाठी उदाहरण दिलं. हा, तर प्रभुपदांनी लिहिले त्या तात्पर्यामध्ये, तर तेच आपण चर्चा केली, बरोबर. तर त्याचप्रमाणे धैर्य हा खूप महत्वाचा आहे. एकदा अं, खूप कडक उन्हामध्ये काही व्यापारी जंगलामधून फिरत होते. जाता जाता एकदम एकदम म्हणजे जसं राजस्थान सारखं एकदम वाळवंटी भाग होता तो. आणि ऊन लागले, कडक ऊन आहे, वाळू खाली आहे, एकदम पायाला भासते. आणि इथून ते चालले जाताना एक झाड दिसलं त्यांना. खूप आनंद झाला. झाडाखाली ते बसले आणि त्यांना तहान लागली होती, भूक लागली होती. अचानक एक व्यक्ती आला आणि त्यांनी त्यांना खूप एकदम ताजे ताजे पिकलेले फळं त्यांना दिले. मग ते फळं खाऊन त्यांना खूप आनंद झाला. तर तो तो व्यक्ती म्हणायला लागला, बघा, हे फळ तर काहीच नाही म्हणे, माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी बाग बाग आहे सगळ्या फळांचे. तुम्हाला मी तिथं जाऊन मी तुम्हाला सगळं देऊ शकतो. आणि एका दिवसासाठी नाही, तुम्हाला जीवनभर तुम्हाला मी तिथे देऊ शकतो म्हणे. सगळ्यांना. हरे कृष्ण आणि प्रभूजी, इकड. आवाज नाही येते. हरे कृष्ण. आवाज येत नाही? ब्रेक. हरे कृष्ण. आला आला प्रभूजी, अर्धा ब्रेक येतोय. झाला. अरे येते गुरुजी. हा, ओके. तर ते म्हणत होते की जे काही तुम्हाला दिसतं रस्त्यामध्ये, त्याच्याकडे तुम्ही आकर्षित झाले नाही पाहिजे. तुम्ही माझ्या बरोबर चाललं पाहिजे. तर ते म्हणले सर्व ठीक आहे म्हणे. तर पहिला जर निघाले, थोड्या वेळात पुढे गेल्यानंतर त्यांना त्यांना खूप एक सुंदर बगीचा लागला. त्याच्यामध्ये नारळाचे झाडं होते आणि नारळ खूप पिकलेले होते. आणि ते बघून काही काही सगळ्यांना आकर्षण वाटलं. पण त्यांना लक्षात वाटलं की अरे, ह्याने मला सांगितलंय की कुठंही आकर्षित झालं नाही पाहिजे, माझ्याबरोबर चाललं पाहिजे. तर त्याच्यातला एक जण मात्र म्हणला की अरे, आता भूक लागली, तहान लागली, आता नको, आता माझ्या नाही होणार, तर मी इथंच राहतो म्हणे. तर मग ते इथंच थांबला. बाकीचे सगळे पुढे निघून गेले. आणि पुढे जाऊन त्यांना पुन्हा आणखी दुसरा जो होता, तर त्याला पण त्यांनी बघितलं की अरे, एवढे एवढे आपण वेळ चाललोय, थकलोय, आणि एवढं ऊन आहे, खाली वाळू एवढी तप्त झालेली आहे, तर हे काय माझ्यानं होणं शक्य नाहीये. तर त्याने पण दुसरा पण जो होता, त्याला पण वाटलं की अरे, आपण जाणं काही शक्य नाहीये. तर त्याला पण शेजारी खूप सुंदर वेगवेगळ्या फळांची बाग मिळाली. त्यांनी पण तो तिथे थांबला आणि बाकी सगळे निघून गेले. तर ऍक्च्युली या कथेचं मर्म सांगतायत
परमपूज्य चंद्रमौली स्वामी महाराज, तर त्यांनी सांगितलेली गोष्ट आहे. ते सांगतात की ऍक्च्युली हा जो व्यक्ती होता ज्यांनी त्याला फळ दिले होते, तर तो आपले गुरु आहे. आध्यात्मिक गुरु जेव्हा येतो तर तो आपल्याला आपल्या भक्ती मार्ग देतो, भक्तीचे फळ देतो, आणि त्याद्वारे आपल्याला आनंद येतो, आपल्याला उत्साह येतो, आणि आपल्याला कराव्याची इच्छा होते. आपण तो आपल्याला घेऊन जाण्यासाठी पात्र आहे. कृष्ण से तोमार कृष्ण दिते पार, तोमार शकती आछे. पण आपला भाव कसा असला पाहिजे? आम्ही तो कंगाल, कृष्ण कृष्ण बोली, धाई तब पाछे पाछे. जोपर्यंत असा भाव येत नाहीये तोपर्यंत ऍक्च्युली आपण या भौतिक जगाच्या प्रलोभापासून वाचू शकत नाही. ज्याप्रमाणे त्या व्यक्तीनं त्यांना सर्व फळं दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्ही इथे इकडे तिकडे बघू नका, इकडे तिकडे आकर्षित होऊ नका, माझ्याबरोबर चला, मी तुम्हाला खूप सर्व काही देणार आहे. तर ते आहे या भौतिक जगामध्ये, संसार चक्रामध्ये अ, आपण सगळे तप्त आहे, संसार चक्रामध्ये धडपड आहेत. कुठेतरी मला संरक्षण मिळावं, कुठेतरी मला आश्रय मिळावा. त्यामुळं मग व्यक्ती अ, कुठल्या तरी समाजामध्ये, समुदायामध्ये, किंवा परिवारामध्ये, जिथे मला थोडासा मला शांती मिळेल, मला थोडंसं आणखी चांगल्या सुविधा मिळतील, आनंद मिळेल, या भावनेनं तो नेहमी बघत असतो कुठं मला असं मिळेल. तर ऍक्च्युली आपण समजलं पाहिजे की जी भक्तीच्या ज्या गोष्टी आहेत, भक्तीच्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामध्ये आपल्याला सर्व काही मिळत आहे. तर त्यामुळं आपण या सर्व जे काही आपल्याला मिळाले, तर त्याच्यातून आपण विसरायला नाही पाहिजे की भक्ती ही सर्वात महत्वाची आहे. बाकीचे जे प्रलोभन येतील, भक्तीमध्ये पण प्रलोभन येणार. बऱ्याच लोकांना वाटतं की माझं नाव व्हावं, सगळ्यांनी माझी वाहवा करावी, माझा सुंदर चांगला क्लास झालाय, सगळ्यांनी मला सांगितलं पाहिजे मला खूप चांगला क्लास दिला तुम्ही, किंवा अ, आ, खूप काही म्हणजे बऱ्याच लोकांना वाटतं की आम्ही संस्कृत शिकावं, आणि त्या संस्कृत शिकण्यामध्ये ते भक्तीला विसरून जातात. तर जोपर्यंत आदेश नाही आहे तोपर्यंत म्हणजे बऱ्याच गोष्टी आपण काही गोष्टी करतो तर त्या आपल्याला भ्रमित करू शकतात, भक्तीमध्ये पण. तर त्यामुळं आपल्याला खूप महत्वाचं समजणं, नेहमी नेहमी वारंवार आपल्याला मार्गदर्शन असणं खूप महत्वाचं आहे. तर आपल्या ज्या इच्छा आहेत, त्या भौतिक इच्छा, तर त्या गुरु आणि कृष्णाला प्रसन्न करण्यासाठीच आपल्या इच्छा असल्या पाहिजे. भौतिक इच्छा आपल्याला दूर घेऊन जातात, आणि त्यामुळं बऱ्याच वेळेस आपण बघतो की आपल्याला भक्तीमध्ये पण खूप लोक नावं ठेवतात. अं, बरेच लोक आपल्याला विरुद्ध जातात. पण तेव्हा पण आपल्याला एक हे आहे की तिथे पण आपण डळमळून नाही गेलं पाहिजे. तर शेवटी बघत होते ते की एका ठिकाणी तीन राहिले होते शेवटचे. तिन्ही मधला एक जण आणखी जेव्हा ते जात होते, तर तिथे म्हणजे एक जण अशाच स्त्रीकडे आकर्षित होऊन त्यांनी तिथे निघून गेला. शेवटचा जो होता तो, दोघ जण राहिले होते, दोघांमधला एक जण, तर तो जाता जाता ते खूप मोठा समुदाय बसला होता, घोळका बसला होता, आणि तिथे वादविवाद चालला होता. तर ह्याला सहन नाही झालं, ह्याला वाटलं की अरे मी हे सांत्वना केली पाहिजे. लोकांमध्ये जे भेदभाव चाललेला आहे, द्वंद्व चाललेला आहे, त्याच्यातून मी काहीतरी मदत करेल. आणि मग तो मदत करण्यामध्ये तो विसरून गेला, आणि अशा प्रकारे शेवटी फक्त एकच व्यक्ती राहिला होता, आणि त्याला मग त्या व्यक्तीने घेऊन गेले, आणि त्याला सर्व जे जे फळ आहे ते सर्व त्यांना मिळालं. तर ह्याच्यातून त्यांनी मर्म काय सांगितला की आपल्या भक्तीमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी अ, अ, आपल्याला प्रलोभन येतील, आपल्याला खूप काही अ, जीवनामध्ये खूप वेगवेगळ्या काय म्हणतात फॅसिलिटीज, म्हणजे आपल्याला वेगवेगळे काय म्हणतो फॅसिलिटीजला आपण काय म्हणतो, आता शब्द सांगितलं होता मी. सुविधा सुविधा, सुविधा वेगवेगळ्या सुविधा मिळतील,
त्यातून आपण भक्तीला नाही विसरलं पाहिजे. भक्ती ही आपल्या म्हणजे मेन आपला जो आहे भक्ती करण्याचा उद्देश आहे, तर तो गुरु आणि कृष्णाला प्रसन्न करणे हा कृष्णार्थे अखिल चेष्टा, आपण जे मागच्या वेळेस पण त्याचं बघितलं होतं. तर भुक्ती मुक्ती सिद्धी येतील, पण त्यातून आपण आकर्षण न व्हायला आपण धैर्य ठेवलं पाहिजे आणि धैर्य आणि निश्चय ठेवून आपण प्रगती केली पाहिजे. तर त्याला 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 करण्यासाठी आपल्याला अ, निश्चय आणि धैर्य हा दोन महत्वाच्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण ठेवून पुढे चालायचे. तर अशा प्रकारे आपण हे अ, सर्व बघत आहोत. आणि अ, या हम्म, अ, यासाठीच आपल्याला ते प्रभुपदांनी 4 नियमाचे पालन काटेकोरपणे जेवढं करू तेवढं आपण या प्रभावापासून वाचू शकतो. आणि त्यासाठी आपलं हृदय कुणाकडे पण आपण उलगडं करू शकत नाही. तर एक आपले जे भक्त जे जे भक्त आपल्याला समजू शकतात किंवा समजून सांगू शकतात, त्याच व्यक्तीकडे आपलं हृदय उघडलं पाहिजे. खास करून अभक्ताकडे तर कधीच नाही गेलं पाहिजे. चैतन्य महाप्रभू नेहमी आपल्या भक्तांसोबत भक्तांच्या समूहामध्ये राहायचे आणि नेहमी मग्न असायचे कृष्ण कथेमध्ये आणि कृष्ण लीलेमध्ये. तर तर संघामध्ये येणं खूप महत्वाचं आहे. आपला हा क्लासचा उद्देश पण एकच आहे, तोच आहे की ऍक्च्युली कसं आपण संघामध्ये येऊन भगवत चर्चा करावी आणि अ, जीवनामध्ये कशा प्रकारे भक्ती ही आपल्या लागू करू शकतो आणि त्या भक्ती कशी केली पाहिजे जेणेकरून आपण स्वतः प्रगती करू आणि दुसऱ्यांना मदत करू, तर या भावनेसाठी आपण हे सर्व चर्चा करत आहोत. तर द्वेष पूर्णपणे घालण्याचा प्रयत्न करणं, त्याला प्रीतिलक्षण म्हटलं. आता चौथा जो श्लोक आहे प्रीतिलक्षणाचा येणार आहे. आणि त्यासाठी हं, असत संग त्याग ये वैष्णवाचार चतुर्माप सांगतात. असत संग त्याग केला पाहिजे. संग संग चांगला ठेवला पाहिजे. दुःसंग काढून टाकला पाहिजे. एक मिनिट हा, पाऊस यायला थोडं खिडकी बंद करतो, आवाज येतो पावसाचा जास्त. हरे कृष्ण. हा तर तर आपण सांगत होतो की कशा प्रकारे सत्संग तर ध्रुव महाराज, त्यांना पण भौतिक इच्छा होती की मला एवढं राज्य मोठं मिळवायचं आहे. माझ्या दाज म्हणजे वडिलांच्या वडिलांच्या पेक्षा मोठं म्हणजे उत्तानपाद मनू आणि ब्रह्मा. तर दादा पंतोजाच्या पण पुढचं वरचं मोठं राज्य मला मिळवायचंय, अशी ध्रुव महाराजांची इच्छा होती. ब्रह्माजीपेक्षा पण मोठं राज्य मला मिळवायचंय. आणि धृतराष्ट्राची पण इच्छा होती. धृतराष्ट्राला पण वाटत होतं की माझा मुलगाच बनला पाहिजे, राज्य त्यालाच मिळालं पाहिजे. तर ही ममता ममता अहम ममेती, सर मी आणि माझं, त्याच्यामध्येच तो पण ग्रस्त होता. पण ध्रुव महाराज त्यांना तर राज्य मोठं पाहिजे होतं. धृतराष्ट्राला तर ते फक्त पांडवांचंच राज्य त्याला पाहिजे होतं. तर बघितलं तर ध्रुव महाराजांची इच्छा सगळ्यात मोठी होती, काम म्हणजे जी भौतिक इच्छा होती. धृतराष्ट्राची इच्छा ध्रुव महाराजांपेक्षा पण कमी होती. पण धृतराष्ट्रापेक्षा ध्रुव महाराजांचं शुद्धीकरण झालं. का? कारण ध्रुव महाराजांनी संघ केला चांगला. कुणाशी संघ केला? एक तर सुनीती त्यांची आई होती, तिच्याशी संघ झाला. सुनीतीनं खूप सुंदर त्यांना मार्गदर्शन दिलं. आणि त्यानंतर जाताना नारद मुनीचा संघ केला. नारद मुनीने पण त्यांना विधी दिली, कशा प्रकारे तू भजन कर. आणि त्यानंतर भगवंताचा संघ मिळाला, विष्णूचा संघ मिळाला. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांच्या भौतिक इच्छाला जाळून टाकलं. आणि ते युद्ध एवढे शुद्ध झाले त्या भौतिक इच्छापासून की त्यांनी म्हणाले काचन विचनवन, म्हणजे मी एक काचाच्या तुकड्यासाठी मी तुमची भक्ती केली, पण मला माफ करा. काचाचा तुकडा हा घातक असतो ठरतो आपल्याला, बाळगायला पण आणि ठेवायला पण. पण तुम्ही एवढे महान आहेत, तुम्ही मला शुद्ध केलं. तर त्यासाठी ध्रुव महाराज धन्यवाद. इथं बघतो आपण, जो धृतराष्ट्र होता, धृतराष्ट्राला वाटत होतं की स्वतः माझा मुलगा
माझं माझं राज्य. तर हे मी आणि माझं ह्याच्यामध्ये तो गुरफटला होता. त्यामुळं द्वेष पण करायचा. आणि कर्ण कर्ण पण त्याला पण ममता. कसं काय मी दुर्योधना माझा मित्र आहे, त्याला मी कसं काय सोडू शकू. तर अशा प्रकारे कर्णाला पण सांगितलं गेलं होतं, सोडून दे कशाला तू. पण त्यांनी नाही ऐकलं. कुंती महाराणी पण सांगितलं तू सोडून दे, तुला पांडव तुला राजा करतील. त्याने नाही ऐकलं. तो म्हणला मी कसं काय माझी जी धर्म आहे, मैत्री आहे, त्याचा मी कसं काय त्याग करू. तर मी आणि माझं. तर त्यामुळे सांगितलं की कोण खरा मित्र आहे, कोण खरा नातेवाईक आहे, कोण खरा आपला जिवलग आहे. तर जो आपल्याला भगवंताच्या जवळ घेऊ शकतो, जवळच्या भगवंताची भक्ती देऊ शकतो, ते आपले खरे मित्र किंवा नातेवाईक होऊ शकतात. कैकेयी तिन्ही मंत्राच्या द्वारे ती भ्रमित झाली. आणि जे राम त्यांची एवढं प्रेम होतं, तर त्यांना त्यांनी वनवासाला लावलं. आणि त्यानं राजा पण बनून दिला नाही. तर त्याची भावना दूषित झाली त्या संघामुळे. मंथराच्या संघामुळे भावना दूषित झाली कैकेयीची. एक राजा होता, तर त्यांनी काय केलं, त्याचा माकड होता. तर माकडाला सांगितलं तू इथं थांब म्हणे, आणि तू माझं रक्षण कर. आणि जर काही कुणी आलं तर ही तलवार घे म्हणे, त्याला मार. आणि राजा थोडा झोपायला लागला. झोपला होता तेव्हा एक मच्छर आला. आणि मच्छर आला तर त्यांनी त्या तलवारीनं त्या मच्छराला मारायला लागला. मच्छर थोडा पळून गेला. पुन्हा मच्छर दुसरा आला आणि तो नाकावर बसला. नाकावर बसला तर या माकडाने काय केलं की त्या तलवारीला म- नाकाच्या जवळ नेलं आणि ते नाकाला लागलं. म्हणजे तो मच्छराला मारण्यासाठी त्याने तलवार वापरली आणि तो त्याला नाकाला त्रास झाला. तर सांगितलंय असंच संग त्याग म्हणजे आपण योग्य व्यक्तीच्या संग गेला पाहिजे. आता ह्याला ह्याला त्यांनी जिम्मेदारी दिली, ह्याने मैत्री म्हणून त्याला जिम्मेदारी दिली राजाने, की अरे माकडा तू माझं हे कर, रक्षण कर. पण तो हुशार नव्हता. तर अशा प्रकारे जे हुशार व्यक्ती नाही, म्हणजे जे मूर्ख व्यक्ती आहेत किंवा मूर्ख लोकांच्या संगतीमध्ये आपण त्याच्यातून फायदा नाही होणार आहे. तर जसं अजामीरचा पण उद्धार झाला शेवटी. पण अगोदर खूप 90 वर्ष त्यांनी वैशिष्ट संगत करून स्वतःचं एवढं जीवन त्यांनी घातलं. तर त्यामुळे सांगितलंय आपल्याला दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. जसं ध्रुव महाराजांनी केलं त्याप्रमाणे जसं एखादं गवत आहे, गवत. आणि गवताला समजा एखाद्या पत्र्याच्या डब्यात टाकलं आणि त्याला जर जाळ लावला, तर ते बांधून झाकून ठेवलं तर ते ते म्हणजे पत्र्याच्या डब्यामध्ये ते पूर्ण राख होऊन जाणार त्या त्याची गवताची. त्याचप्रमाणे ज्या भौतिक इच्छा आहेत, भोग करण्याची इच्छा आहेत, तर त्या गवतासारख्या आहेत. आणि भक्ती जी आहे तर ती त्या जाळ लावण्यासारखी आहे. आणि जे भक्त आहेत तर ते जाळ लावणारे आहेत. तर अशा प्रकारे जर आपण त्यांच्या संगतीमध्ये आलं तर आपल्या भौतिक इच्छा नक्कीच पूर्णपणे राख होऊन जाणार आणि आपण शुद्ध होऊन जाणार. त्यासाठी या संघाचं महत्व ते सांगितलेलं आहे. तर आता 4थ्या श्लोकमध्ये आपण संघाबद्दल चर्चा करणार, पण त्याच्या अगोदर जो राहिलेला धडा आहे तत् कर्म प्रवर्तनात. तर त्याच्यामध्ये आपण बघत होतो की कसं हे नियम. तर त्यामुळे नियमाबद्दल 4 नियम जे सांगितलेत, 4 नियमाबद्दल आपण चर्चा जास्त केली. त्याचबरोबर 64 अंग जे सांगितलेत त्यामधले 5 महत्वाचे अंग आहेत, ते पण या 4 नियमासारखेच आहेत. 5 नियम सांगितलेत खास करून. तर ते पंचांग भक्ती म्हणून त्याला रूप गोस्वामी सांगतात. खास करून हे शेवटचे 5 अंग सांगितलेले आहेत पंचांग भक्ती. तर ते पण 5 नियम आहेत 64 नियमापैकी. तर अशा प्रकारे हे तत्त कर्म प्रवर्तनात. तर आपण पुन्हा पुस्तकावर जाऊया आणि त्याच्यावरून चर्चा करू. तर येस प्रोजी. पेज नंबर 38, लास्ट पॅरेग्राफ आहे. श्लोक वाचायचा आहे भगवद्गीतेतला. कोण हा. वाचते? मी वाचू प्रभूदेव. वाचा माताजी. या निशा सर्वभूतांना तस्या जागर्ति संयमी यस्यां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनी.
सर्व जीवांची जी रात्र असते ती आत्मसंयमी मनुष्याच्या जागृतीची वेळ असते आणि सर्व जीवांची जी जागृतीची वेळ असते ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनीची रात्र असते. भगवद्गीतेमध्ये संलग्न होणे म्हणजेच जीवाचे सर्वस्व आहे. मानवी जीवनाचे हे अभिष्ट ध्येय आणि सर्वोच्च परिपूर्णत्व आहे. मनुष्याने या बाबतीत निश्चयी असले पाहिजे. तसेच भक्तिमय सेवेविना इतर कोणत्याही क्रिया, उदाहरणार्थ मानसिक तर्क, सकाम कर्म किंवा ध्यानधारणा इत्यादी कधीही स्थायी फळ देऊ शकत नाही, याची त्याला खात्री असली पाहिजे. भक्ती मार्गावर पूर्ण श्रद्धा ठेवल्याने मनुष्य आपल्या अभिष्ट ध्येयाची प्राप्ती करू शकतो. परंतु इतर मार्गाचे अनुसरण करण्याचा प्रयत्न केल्याने तो केवळ अशांतच होतो. श्रीमद भागवताच्या 7व्या स्कंधामध्ये म्हटले आहे की मनुष्याला पूर्णपणे विश्वास असला पाहिजे की ज्यांनी कठोर तपश्चर्येचे आचरण करून अन्य उद्दिष्टांच्या पूर्तीकरिता भक्तिमय सेवेचा त्याग केला आहे, त्यांनी कितीही खडतर तपस्या केली तरी त्यांचे मन शुद्ध झालेले नसते, कारण त्यांना दिव्य प्रेममयी भागवत सेवेचे ज्ञानच नसते. बस पुढे वाचायचं का? दुसरे भक्त कोणी वाचतात? हरे कृष्णा प्रभू. वाचू. वासंती लक्ष्मी माताजी वाचा. वासंती लक्ष्मी माताजी वाचतात. 7व्या स्कंधातच पुढे म्हटले आहे की मानसिक तर्कवादी आणि सकाम कर्मी त्यांनी कितीही खडतर तपस्या केली तरी त्यांचे पतन होते, कारण त्यांना भगवंतांच्या चरण कमळांचे ज्ञान नसते. तथापि भगवत भक्तांचे कधीही पतन होत नाही. भगवद्गीतेमध्ये 2.40 भगवंत अर्जुनाला निश्चिंत करताना म्हणतात की कोणतेय प्रति जानेही न मे भक्त प्रणश्यती. हे कोणतेय, माझा भक्त कधीही नष्ट होत नाही, हे निर्भयपणे घोषित कर. भगवान श्रीकृष्ण पुन्हा भगवद्गीतेत 2.40 मध्ये म्हणतात, नेहाभिक्रमनाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमपि यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. या प्रयत्नात कोणतीही हानी किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्णा. प्रभुजी पुढे वाचू. एक वाचा आणखी. भक्तिमय सेवा ही इतकी विशुद्ध आणि परिपूर्ण आहे की तिचा एकदा प्रारंभ झाला की मनुष्य बलपूर्वक अंतिम सिद्धीकडे खेचला जातो. कधी कधी मनुष्य आपल्या सामान्य भौतिक कार्याचा त्याग करतो आणि भावनावश होऊन भगवंतांच्या चरण कमळांचा आश्रय घेतो व भक्तिमय सेवेचे प्रारंभिक आचरण चालू करतो. अशा अपरिपक्व भक्ताचे जरी पतन झाले तरी त्यामध्ये त्याची मुळीच हानी होत नाही. उलट आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार जो नियत कर्तव्यांचे पालन करतो परंतु भक्तिमय सेवा करीत नाही त्या मनुष्याला काय लाभ होणार? धन्यवाद. हरे कृष्ण. तर काल आपण बघितलं ह्याच्याबद्दल. काल तो आपण श्लोक पण चर्चा केली. पहिल्या स्कंदामधला 5व्या अध्यायामधला जो श्लोक होता, तर त्याचा उद्देश पण हाच होता. कशा प्रकारे भगवंत आपल्या भक्तांचं नेहमी रक्षण करतात आणि त्यांची इच्छा, जसं प्रत्येक जीवामात्रावर एवढे ते प्रेम करतात आणि नेहमी कशा प्रकारे जीवात्मा आपल्या जीवनामध्ये खरा आनंद मिळेल यासाठी प्रयत्न करत असतात. आपल्यापेक्षाही त्यांना जास्त काळजी आपली सर्वांची. अशा प्रकारे भगवंत आहे. इथे प्रभुपाद लिहितात की कशा प्रकारे जी जीवांची रात्र आहे ती आत्मसंयमी मनुष्याची जागरणाची वेळ आहे. आपण बघतो हे बऱ्याच वेळेस लोक 3-3 वाजेपर्यंत झोपत नाही. इकडं तिकडं गाडीवर फिरणं, हे करणं. आम्ही जेव्हा राहतो कोथरूडला ते बघायचो, मुलं 1 वाजता कॉफी प्यायला जायची एका स्टॉलवर रात्री 1 वाजता, आणि त्याच्यामध्ये ते आनंदीने एकदम ग्रुप मिळून जायचे.
आणि येणार आरामात आणि मग 3 वाजता वगैरे झोपणार. आणि इथं आपण बघतो 3-3:30ला फक्त उठतात. तर हे खरंच आहे, असं काही लिहायचं म्हणून लिहिलं किंवा भगवंताने असं बोललेलं नाही. आपण बघतो हे लोक रात्र त्यांना वाटत नाही, त्यांना आरामात ते रात्रीचा दिवस करतात ते. आणि आत्मसंयमाची जी जागराची वेळ आहे ती आत्मनिरीक्षण करणाऱ्या मुनींची रात्र असते. कारण त्यांना दिवसा मग ते झोपतात बराच वेळ अपुर जेव्हा बाकी ह्याच्यामध्ये ती गोष्ट. पण सांगायचा मेन उद्देश काय आहे, की लोकांना वेळेचं भान नाहीये. आणि प्रभुपादांनी त्यामुळे सांगितलं कमीत कमी ऍटलिस्ट आपण दिवसाचा दिवस केला पाहिजे, रात्रीचं रात्र. तर म्हणजे दिवस ऍटलिस्ट आपण पूर्ण सेवेमध्ये आणि भगवंतासाठी दिला पाहिजे. आणि मग रात्र तर झोपायची आहेच आहे. तर हे सर्व आपली प्रकृती त्याप्रमाणे ठरलेली आहे. भगवत भक्तीमध्ये संलग्न होणे म्हणजे जीवाचे सर्वस्व आहे. तर हे ध्येय आणि सर्वोच्च परिपूर्णत्व आहे. तर निश्चय, पुन्हा प्रभुपाद सांगतात, निश्चय असला पाहिजे की भक्तिमय सेवेविना इतर कोणतेही क्रिया, मग तर्क, कर्म आणि ध्यान धारणा, हे सर्व स्थायी फळ देऊ शकत नाही. तर पुन्हा प्रभुपाद निश्चयाबद्दल सांगतात, निश्चयाने आपल्याला भक्ती ही करायची आहे. तर श्रद्धा, पुन्हा पूर्ण श्रद्धा ठेवल्यानं मनुष्य अभिष्ट ध्येयाची प्राप्ती करू शकतो. तर 7व्या स्कंदामध्ये उदाहरण प्रभुपाद देतात की आपल्याला पूर्ण विश्वास असला पाहिजे की कठोर तपश्चर्याचे आचरण करून अन्य उद्दिष्टांच्या पूर्तीकरता भक्तिमय सेवेचा त्याग केला आहे. त्यांनी कितीतरी खडतर तपस्या केली तरी त्यांचे मन शुद्ध झाले नसते, कारण त्यांना दिव्य प्रेमी सेवेचे ज्ञानच. तर हिरण्यकशिपूने किती तपस्या केली, रावणाने कुंभकर्णाने किती तपस्या केली, एवढी खडतर तपस्या, पण उपयोग काय? त्यांच्या तपस्येचा त्यांनी जो उद्देश होता तो उद्देशच वेगळा होता. तर फक्त तपस्या नाही करायची आपल्याला, दिव्य तपस्या करायची, भगवंतासाठी तपस्या करायची. आता येणारी गुरुवारी निर्जल एकादशी आहे. निर्जल एकादशी उपवास आहे, ही खडतर तपस्या आहे. निर्जल एकादश सगळ्या 25 एकादशीला सर्वात महत्वाची एकादश. तर भक्त पण तपस्या करतात, पण त्या उद्देश काय आहे? भगवंताची प्रसन्नता, स्वतःची शुद्धीकरण. हं? तर हे उद्देश महत्वाचा आहे. आणि तपस्या पुन्हा खडतर तपस्या केली तर त्यांचे पतन होते, कारण त्यांना भगवंताच्या चरणकमळाचे ज्ञान नसते आणि भगवत भक्तांचे कधी पतन होत नाही. त्यामुळे अर्जुन सांगतात, कोणतेही आपल्या जन्मे भक्त प्रणशिते, माझ्या भक्ती नाश होत नाही. आणि पुन्हा दुसरा श्लोक सांगतायत, नेहा विक्रमण शोधती. या प्रयत्नात हानी पण नाही, ऱ्हास पण नाही, आणि अल्प प्रगतीनेही मनुष्याच्या मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. तर तर छोट्यातली छोटी सेवा पण आपल्याला मोठ्यातली मोठं गती प्राप्त करून देऊ शकते. तर त्यामुळं जसं अं, जेव्हा पूल बांधला जात होता तर तिथं हनुमान पण होते आणि खारुताई पण होती. तर भगवंतानी त्या खारुताईला पण तेवढीच महान जागा दिली जेवढी हनुमानाची जागा होती. त्यामुळे छोट्यातली छोटी सेवा पण, आणि ती सेवा पण काय होती तिची, ती फक्त इकडून तिकडून असं फक्त अंग फिरवायची. जे दगड हनुमानाने आणले त्याच दगडावर ती खेळायची, किंवा छोटेसे दगड इथून तिकडून देऊन केले असते. पण पण भगवंतानी तिला पण सांगितलं की, हनुमान सांगितलं की असं नको समजूस की तू खूप मोठी सेवा करते आणि ती खूप छोटी सेवा करते. तर त्यामुळे भक्तीच एवढी अशी हे म्हणजे हे पद्धती आहे जिथं कुठल्या छोट्यातली छोटी गोष्ट पण आपल्याला परमोच्च स्थिती प्राप्त करून देऊ शकते. राधानाथ स्वामी महाराज सांगतात, एखादी माता जी असेल आणि ती देशाच्या कुठल्या तरी एका कोपऱ्यामध्ये, एका गावात, एका शहरातल्या एका गावामध्ये छोटीशी भाग आहे, त्या भागामध्ये छोटस एक घर आहे. त्या घरामध्ये ती साफसफाई करते, झाडून काढते, घराची साफसफाई करते. पण तिचा भाव आहे की मला हे भगवंताचं सेवा करते मी, आणि हे घर भगवंताचं आहे, या भावने ती करते.
तर तिला ती परमोच्च स्थिती प्राप्त होते. झालं की तिने कधी भगवद्गीता बघितलेलं नाहीये, तिने कधी भागवत ऐकलेलं नाहीये, पण तिला शुद्ध भक्तीचा भाव तिच्याकडे आहे. त्यामुळे साधना आणि भावना दोन्ही पण महत्वाच्या आहेत. तर आपल्याला जर लवकर लवकर या भौतिक इच्छा आणि या पापातून जर मुक्त व्हायचे असेल, तर आपल्याला आपली साधना महत्वाची आहे आणि साधना करण्यामागची भावना पण महत्वाची आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला शुद्ध करायच्या आहेत. साधना किती आपण करतोय तत्परतेने आणि साधना करताना आपली भावना किती शुद्ध ठेवतोय. तर सरलता ही वैष्णवता असं भक्ती सांगतात. जेवढ्या आपण सरळ भावनेनं भगवंताची भक्ती करू, तेवढं आपल्याला लवकर त्याचं फळ मिळणार आहे. नाहीतर मिळणार आहे फळ आज ना उद्या, प्रत्येकाला त्याचं फळ मिळणार आहे. पण आपण जेवढं तीव्रतेनं करू, तेवढं ते आपल्याला लवकर त्याच्यातून शुद्धता होईल आणि आपली सेवा भगवंताला प्रसन्न करण्यामध्ये लवकर आपण यशस्वी होऊ शकतो. तर इथे रूपा सांगतात की कधी कधी मनुष्य आपल्या सामान्य भौतिक कार्यांचा त्याग करतो आणि भावनावश होऊन भगवंता चरण कमलाचा आश्रय घेतो, भक्तिमय सेवेची प्रारंभिक आरण चालू करतो. अशा अपरिचित भक्तांचे जरी पतन झाले तरी त्याच्यामध्ये त्याची मुळीच हानी होत नाही. उलट आपल्या वर्ण आणि आश्रमानुसार तो जो नियत कर्म त्याचे पालन करतो पण भक्तिमय सेवा करत नाही, त्या मनुष्याला काय लागणार. तर बऱ्याच वेळेस बघतो आपण की मंदिरात येताना पण भक्तांची एक यादी असते, की भगवंता मला हे ते राहिलंय, हे करा ते करा. पण भगवंताकडे येतोय त्यामुळं कधी ना कधी त्याचं काय शुद्धीकरण होणार आहे. पण जर कोणी भगवंताकडे येत नसेल, भगवंताचा आश्रय नाही घेतला आणि फक्त कर्तव्य करत राहिला पण भक्ती करत नाहीये, तर त्याला काहीच लाभ नाहीये. हं. तर इथे पण लाभ होणार नाही, पुढे पण पुढची गती जी होणार आहे ती पण त्याला काय म्हणणार. तर त्यासाठी हे भक्तिमय सेवा असं प्रभुपाद सांगतात, ही विशुद्ध आहे, परिपूर्ण आहे. आणि जेव्हा एखादा प्रारंभ करतो, मनुष्य बलपूर्वक अंतिम सिद्धीकडे खेचला जातो. हे सर्वात मोठी कृपा आहे. इथं प्रभुपादाने खूप सुंदर ही लाईन लिहिलेली आहे की भक्तिमय सेवा ही विशुद्ध आहे, परिपूर्ण आहे आणि एकदा चालू केली तर बलपूर्वक तो खेचला जातो अंतिम सिद्धीकडे. एवढी शक्तिशाली आहे भक्ती. त्यामुळं अशा भक्तीला आपण कधी संशय नाही आणला पाहिजे. त्यामुळे काल आपण बघितलं, संशयात्मा विनशती, त्या उदाहरण दिलं कशा प्रकारे त्या मुलाचा गुरु होता, त्याला भगवंताचा विश्वास नव्हता, त्यामुळे भगवंताला तो बघू शकला नाही आणि भगवंताने सांगितलं त्याला विश्वास नाही, त्यामुळे त्याला मी दर्शन नाही देऊ शकत. तर जो संशय करतो भगवंताबद्दल, व्यक्तिमत्वाबद्दल, त्याला भगवंताची कृपा प्राप्त होऊ शकत नाही. त्यासाठी संशय नसला पाहिजे. आपण आपल्या जे काही प्रश्न आहेत, जे काही समस्या आहेत, त्याला उलगडून आपण त्याचा निष्कर्ष घेतला पाहिजे. पण जर एखाद्याने जर मनातला शंका जर निरसन नाही केलं, तर ती छोटी शंका पुढे मग एक राक्षस रूपामध्ये आपली भक्ती मारून टाकू शकतो. म्हणजे मारून म्हणजे आपण जसं एखाद्याचे बँकचं पासबुक आहे आणि त्याचे पासवर्ड आहे, म्हणजे ATMचं कार्ड आहे, पण त्याचा पासवर्ड तो विसरतो. पैसे त्याच्याच नावावर आहेत, पण तो पासवर्ड विसरल्यामुळं त्या ATM कार्डला तो वापरू शकत नाही. त्याचप्रमाणे भक्तीचा कधी नाश होत नाही, पण मग त्याला तो तेवढा वेळ आणि तेवढी शक्ती जाणार बाहेर. त्यासाठी आपण काळजीपूर्वक दोन गोष्टी लक्षात ठेवायच्यात. भक्तीची साधनेची जी पद्धत आहे ती तीव्रतेने करायची आहे आणि वैष्णव अपराध कधीच नाही करायचा. अपराधापासून अपराधापासून खूप लांब राहायचं. यस प्रभूजी, पुढे. प्रभूजी हरे कृष्ण. हरे कृष्ण. यस माताजी. निर्मला माताजी वाचा. हरे कृष्ण. या प्रकारे नवसाधक भक्त पुढील जन्मी हीन कुळात जन्मास आला, तरीही यथावकाश ज्या ठिकाणी त्याची भक्तिमय सेवा खंडित झाली होती, तेथून पुन्हा त्याच्या भक्तिमय सेवेचा प्रारंभ होतो. भक्तिमय सेवा ही अहेतुकी अप्रतिहता आहे. अर्थात भक्तिमय सेवा म्हणजे कोणत्याही भौतिक कारणाची परिणती नव्हे किंवा कोणत्याही भौतिक कारणामुळे तिचा शेवट होत नाही. तसेच कोणत्याही भौतिक विघ्नामुळे ती कधीच क्षीण होत नाही. म्हणून भक्ताला भक्तिमय सेवेवर पूर्ण निष्ठा असली पाहिजे.
आणि त्यांनी कर्मी, ज्ञानी आणि योगी यांच्या मार्गामध्ये विशेष स्वारस्य दाखवू नये. कर्मी, ज्ञानी आणि योगी यांच्यामध्ये निश्चितच अनेक सद्गुण आहेत, परंतु भक्ताच्या स्वभावात हे सर्व सद्गुण आपोआपच विकसित होतात. यासाठी त्याला विशेष असे परिश्रम करावे लागत नाहीत. श्रीमद भागवतात 5.18.12 सांगितल्याप्रमाणे ज्याच्या ठायी शुद्ध भक्तिमय सेवेचा विकास झाला आहे, त्याच्या ठिकाणी देवतांमध्ये आढळणारे सर्व सद्गुण क्रमशः प्रकट होतात. भक्ताला कोणत्याही भौतिक कार्यामध्ये आस्था नसल्यामुळे तो भौतिक दोषांनी कलुषित होत नाही. त्याला दिव्य जीवनाची तात्काळ प्राप्ती होते. तथापि जो भौतिक क्रियामध्ये संलग्न असतो, मग तो तथाकथित ज्ञानी, योगी, कर्मी, परोपकारवादी, राष्ट्रवादी किंवा इतर कोणीही असो, त्याला महात्मा स्तराची प्राप्ती होऊ शकत नाही. असा मनुष्य दुरात्माच राहतो. भगवद्गीतेत 9.13 सांगितल्याप्रमाणे महात्मानस्तु मा पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हे पार्थ, मोहित न झालेले महात्मे जण दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात. ते भक्तिमय सेवेमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात, कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात. भगवंताचे येस माताजी. तर हे श्लोक सर्वांनी माझ्या मनात प्रयत्न करा. महात्मानस्तु मां पार्थ महात्मानस्तु मां पार्थ पार्थ प्रकृतिमाश्रिताः दैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्ति अनन्यमनसो भजन्ति अनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. तर हा खूप महत्त्वाचा श्लोक आहे. आपण सर्वांनी हे पाठ करू शकतो, कारण हा कशा प्रकारे भगवंत सांगतायत, अर्जुना सांगतायत की महात्मा खरा कोण आहे आणि दुरात्मा कोण आहे. तर महात्मा हा जो व्यक्ती आहे जो नेहमी दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतो. आणि कसं ठरवायचं, कसं बघायचं ते दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली आहे, ते नेहमी सेवेमध्ये परिपूर्ण युक्त असतात. अनन्य मनसो, एकदम म्हणजे व्यवसायात्मिका बुद्धी ठेवून ते नेहमी भक्तीमध्ये सेवेमध्ये राहत असतात. कारण त्यांना माहिती आहे की भगवान सगळ्याचे आदी कारण आहे आणि अविनाशी आहे. तर त्यामुळं नेहमी भगवंताच्या सेवेमध्ये ते राहत असतो. तर अशा प्रकारे हा महात्मा आहे. तर त्यामुळं महात्मा कोण आहे, आपल्याला महात्मा बनायचं असेल तर आपल्याला आटली महात्माची व्याख्या काय हे असलं असलं पाहिजे. आणि भगवंताला खूप प्रिय आहे महात्मा, त्यामुळं महात्मा बनणं प्रत्येकाचं महत्त्वाचं कर्तव्य आहे. तर इथे आपण बघत होतो कशा प्रकारे प्रभुपाद लिहितायत की नव साधक भक्त पुढील जन्मी हीन कुळास जन्मास आला तरीही जेवढी त्यांनी भक्ती केलेली आहे तेवढी ती राहणार आहे, ती खंडित होणार नाही. मी जसं उदाहरण दिलं, एखाद्याचं अकाउंट आहे बँकेमध्ये, पण त्याचा जो ATMचा पॅन कार्ड आहे, ATM कार्ड आहे, तर ते हरवलं किंवा त्याचा पासवर्ड विसरला, तर ते पैसे त्याच्याच नावावर आहेत, ते चुकणारे नाही आहेत. फक्त त्याला त्याचं पैशाचा उपयोग करता येणार नाही. त्याचप्रमाणे जी भक्तीमध्ये एखादा खंडित होऊन जातो, म्हणजे भक्ती एखादा सोडून जातो, तेवढी ज्यांनी भक्ती केलेली आहे तेवढी ती राहणार आहे त्याच्याच अकाउंटमध्ये. त्यामुळे भक्ती ही सांगितलंय, भक्तिमय सेवा ही अहेतुकी आणि अप्रतिहत आहे, असली पाहिजे. तर अहेतुकी म्हणजे त्याला काही कारण नाहीये, म्हणजे त्याला काही हेतू नाहीये. अहेतुकी, हेतुरहित. जसं शुद्ध भक्ती ही प्रेम आहे म्हणून केली जाते, दिव्य स्तरावर आहे. भौतिक मला काहीतरी लाभ मिळावा यासाठी ही भक्ती नाहीये. मोक्ष मिळावा किंवा मला भौतिक इच्छा, मला स्वर्गामध्ये जायचं आहे किंवा मला काहीतरी स्पेशल काहीतरी मिळायला पाहिजे, माझ्या इंद्रिय भोग व्हायला पाहिजे, अशी इच्छा काहीच नाहीये. आणि अप्रतिहता म्हणजे त्याला असं मध्ये खंड नाहीये, अखंडित आहे. तर ते भौतिक
गोष्टीद्वारे ती खंड होणार नाही. जर पाऊस आला, हिवाळा आला, उन्हाळा आला, अं, किंवा जीवनामध्ये काही घडलं, तरी पण आपण या घटनाद्वारे किंवा परिस्थितीद्वारे किंवा वेळेद्वारे आपण भक्तीला बाधा ठरली नाही पाहिजे. तर त्यामुळं याला सांगितलंय अप्रतिहता, अहेतुकी आणि अप्रतिहता. तर अशा प्रकारे अं, ही भक्ती खूप महत्वाची आहे. आणि इथं प्रूफ देत आहेत. कर्मी ज्ञानी योगी पुन्हा पूर्वात सांगतात की असे सद्गुण असतील, पण भगवंताच्या मध्ये ते स्वाभाविकता येऊन जातात. तर एवढंच नाही, देवी देवतांचे गुण भक्तांच्या जीवनामध्ये येतात, प्रकट होतात. तर भक्ताला भौतिक कार्यामध्ये आस्था नाहीये, त्यामुळे तो भौतिक दोषांनी कलुषित होऊ शकत नाही. आपण जसं उदाहरण बघू शकतो, अहेतुकी. अहेतुकी म्हणजे त्याला हेतू नाहीये. उदाहरण जसं प्रल्हाद महाराज उदाहरण दिलेलं आहे. तशा प्रकारे जेव्हा भगवंत आले आणि त्यांनी म्हणले, तुला सांग, तुला काय द्यायचं वरदान, मी सगळं काही देऊ शकतो. तर ते म्हणले की मला काय नको भगवंत. मी जर तुम्हाला काही मागत असेल तर मी एक व्यापारी झालो. मी काय दिलं मग तुम्ही काय ते मला द्यावं. मी तर एक तुमचा तुच्छ दास आहे. मी काही मागितलं तर मी मग व्यापारच करायला लागलो तुमच्याशी. त्यामुळे त्यांनी स्वतःला काहीच बाळगलं नाही. गोपी वृंदावनमध्ये गोपीच उदाहरण सांगितलंय. कशा प्रकारे त्यांनी पण स्वतःला नरकात जरी जावं लागलं तरी ते स्वतःच्या चरणकमलाची रज भगवंताचं जेव्हा डोकं दुखत होतं तेव्हा लावायला दिली त्यांनी. जेव्हा साधू ऋषीमुनीकडे गेले नारद मुनी, तेव्हा म्हणायला लागले की अरे, कृष्णाचे डोकं दुखायला लागले, त्यांना रज पाहिजे, भक्तांची रज पाहिजे. आमची रज दिली तर आम्हाला नरकात जावं लागेल, आम्ही नाही देऊ शकत. पण जेव्हा गोपीकडे गेले तेव्हा माती गोळा करून करून त्यांनी त्यांच्यावर पाय टाकले आणि त्यांनी रज दिली. आमची रजनी जर भगवंताला एक सेकंद जरी त्यांना ते दुखायचं राहत असेल, आम्ही लाखो जन्मासाठी नरकात जायला तयार आहे. हे गोपींचा स्तर होता. आणि ध्रुव महाराजांनी पण कशा प्रकारे बघितलं आपण की त्यांनी पण त्यांचं जे हृदय पूर्ण शुद्ध झालं होतं जेव्हा त्यांनी नारद मुनीच्या द्वारे उपदेश घेतला. आणि जे त्यांची ब्रह्माजीपेक्षा पण उच्च राज्य मिळवायची इच्छा होती, तर ते ते त्यांनी स्वतःला स्वतःला ते दोष द्यायला लागले की अरे, मी काय इच्छा ठेवली होती. हं? मला मी एका फुटलेल्या काचेच्या तुकड्यासाठी मी शोधत होतो, पण मला भगवंतांनी एक हिरे दिलेले आहेत. तर त्यामुळं आता मला काही नको आहे. भगवंतांनी भक्ती दिली ती सगळ्यात मोठी दान. तर हे अहेतुकी आणि अप्रतिहता म्हणजे ज्याला मध्ये बाधा नाही, अखंडित आहे, त्याच्यामध्ये प्रल्हाद महाराज उदाहरण दिलेलं. तर कशा प्रकारे त्यांनी एवढ्या सगळ्या कसोटीमध्ये त्यांनी एक थोडी पण त्यांनी भक्ती कमी नाही केली. सगळ्यापासून हरिदास ठाकूरांचं पण उदाहरण आहे. अशा प्रकारे त्यांना खूप काही प्रयत्न केले त्यांच्या जप बंद करण्यासाठी, पण त्यांनी कधी कमी नाही केली अशा प्रकारे. तर अशा अहेतुकी अप्रतिहत आपल्याला शिकायचं आहे आणि अशा प्रकारे भक्ती आपल्याला करायची आहे. तर इथे प्रभुपाद आणखी सांगतात की भक्त हा तथाकथित ज्ञानी, योगी, कर्मी, परोपकारवादी, राष्ट्रवादी किंवा इतर कोणीही असो, त्याला महात्मा स्तराची प्राप्ती होऊ शकत नाही. तर असा व्यक्ती दुरात्मा आहे, कारण तो या भौतिक जगाशी, भौतिक शरीराशीच असं संबंध ठेवत आहे. पण भक्त हा आध्यात्मिक जगताशी संबंध होत आहे, भगवंताशी संबंध होत आहे, त्यामुळे तो दिवस स्तरावर आहे. अशा प्रकारे महात्माची व्याख्या इथे भगवंत करतायत आणि प्रभुपाद इथे आपल्याला सांगतायत. यस, पुढे प्रोजेक्ट. मेघा माताची वाचतील. वाचा माताजी, वाचणार होते तुम्ही.
विष्णुमूर्ती रोजी वाचा. भगवंतांचे सर्व भक्त हे भगवंतांच्या दैवी शक्तीच्या आश्रयाखाली असल्यामुळे त्यांनी भक्ती मार्गापासून भ्रष्ट होऊन कर्म, ज्ञान किंवा योग मार्गाचा मुळीच स्वीकार करू नये. याला उत्साहान, निश्चयात, धैर्यात, तत्तत् कर्म प्रवर्तनात अर्थात उत्साह, निश्चय व धैर्याने भक्तिमय सेवेच्या नियमांचे आचरण करणे असे म्हणतात. या प्रकारे मनुष्य निर्विघ्नपणे भक्ती मार्गात प्रगती करू शकतो. धन्यवाद प्रभूजी. तर इथे इथे आपण बघितलं उत्साह, निश्चय, धैर्य तिथे चांगल्या प्रकारे आपल्याला प्रभुपादांनी सांगितलंय. सतत कर्म प्रवर्तन पण ह्याच्यामध्ये पण सांगितलं कशा प्रकारे यम आणि नियम पालन करणं, तर ते पण सांगितलेलं आहे. आणि संघ त्यागात म्हणजे काय, तर भौतिक संघ त्याग करणे, असत संघ त्याग ए वैष्णवाचार. तर चैतन्य महाप्रभू सांगतात असत संघ त्याग. असत म्हणजे काय, इथे आपण बघितलं कशा प्रकारे आताच प्रभुपादांनी लिहिलं होतं, जे तथाकथित ज्ञानी, कर्मी, योगी, परोपकारवादी, राष्ट्रवादी अशा प्रकारे जे लोक आहेत, तर त्यांचा संग न करणे, असत संग त्याग. तर तथाकथित लोक आहेत तर त्यांचा संग न करणे त्याला म्हणतात संग त्याग. जर इथं प्रभुपाद सांगत होते याच्या अगोदर की ह्यांना किती जरी गुण असले, सद्गुण असले तर निश्चितच असे सद्गुण त्यांच्यामध्ये असतील, परंतु भक्ताच्या स्वभावात हे सद्गुण आपोआपच विकसित होतात. तर हे सद्गुण त्यांच्यामध्ये असतील, पण ते कधी सद्गुण राहतील आणि कधी ते निघून जातील त्याची गॅरंटी नाही आहे. जीवनामध्ये काही घडलं तर सद्गुण दुर्गुण होऊन जातात. पण त्यामुळं सांगितलंय की जेवढं आपण असत्संग त्याग करू, असत्संगापासून दूर राहू, तर तेवढं आपण भगवंताच्या भक्तांच्या संपर्कात राहिलो. ऍक्च्युली सांगितलंय जेवढं आपण संघामध्ये राहू तेवढं आपण असंग संघापासून दूर राहू. का? कारण जेवढा आपण भक्तांसंगत राहू आपल्याला वेळच मिळणार नाही असत्संग करायला. त्यामुळं संघामध्ये राहणं महत्वाचं आहे. आणि काल पण आपण चर्चा केली, संघ म्हणजे असं शारीरिकदृष्ट्या संघ नाहीये, तर आपल्या ग्रंथाद्वारे, आपल्या वाणीद्वारे, भगवंताच्या भक्तांच्या कथा किंवा भगवंताच्या प्रवचनाद्वारे आपण ते संघ करू शकतो. आणि सत्ववृत्ते म्हणजे जे महान वैष्णव आचार्य होऊन गेले तर त्यांच्या पदचिन्हावर आपल्याला चालायचं, अनुगमन करायचं आहे. तर आपला आचरण आणि आपला वागणूक तर ही शुद्ध भक्तांच्या सारखी असली पाहिजे. तर आपले आचार्य जे आहेत तर त्यांनी दाखवून दिलं की प्रत्येक क्षण हा भगवंताच्या सेवेसाठी त्यांनी लावला. आणि खास करून 3 गुणांच्या प्रभावापासून ते नेहमी दूर राहिले. त्यामुळे त्यांना सांगितलं विशुद्ध सत्व म्हणजे शुद्ध भक्ती, शुद्ध सत्वगुण, जे तमोगुण रजोगुणापासून दूर, त्याला शुद्ध सत्वगुण म्हटलंय. त्यासाठी प्रभुपादांनी सांगितलं लवकर उठणे, मंगलारती करणे, भागवतम वाचन करणे, कीर्तन करणे, तर हे आणि आपला जपा वगैरे करणे. तर हे उदाहरण आपल्याला सांगितले कशा प्रकारे आपण शुद्ध सत्वामध्ये येऊ शकतो. रजोगुण तमोगुणच्या प्रभावापासून सोडून शुद्ध सत्व येण्याचा हा मार्ग सांगितलेला आहे. अशा प्रकारे भक्तियोगाचे गुणगान सांगितलेले याच्यामध्ये, जे सर्वांचा सर्वोच्च मार्ग आहे आणि ह्याला जो पालन करतो त्याच्यामध्ये कधीच पतन होत नाही. आणि ह्याच्यामध्ये काही आपल्यामध्ये काही आपण गमवणार पण नाहीये. भक्तीमध्ये आपल्याला कधी आपण त्याच्यामध्ये नेहमीच आपल्याला काही ना काही मिळणार आहे. असं नाही की आपण काही याच्यातून आपण त्रुटी होणार आहे आपल्यातून. तर अशा प्रकारे आहे. तर हे यश निश्चितच आहे ह्याचं. आणि हे अशा प्रकारे ही भक्तीचं गुणगान ह्याच्यामध्ये केलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ज्ञानीज, कर्मीज, योगीज, तथाकथित हे सर्व यांना दुरात्मा सांगितलेलं आहे. तर जरी त्यांना कोणी महात्मा म्हटलं पण ऍक्च्युली ते खरे दुरात्मा आहे, कारण त्यांना
भौतिक कार्यामध्येच त्यांना आवड आहे, रुची आहे. पण भक्ताला भौतिक कार्यामध्ये रुची नसते, भगवंताच्या भक्तीमध्ये आणि भगवंताच्या प्रसन्नतेमध्येच रुची आहे. अशा प्रकारे हा तिसरा धडा होता आणि याच्यामध्ये आपल्याला 6 तत्व सांगितलेत, कशा प्रकारे आपण भक्तीला आपण आपण भक्तीमध्ये प्रगती करू शकतो आणि उच्च स्तराची प्राप्ती करू शकतो. कोणाला काही प्रश्न? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. प्रभूजी, इथे एक क्वेश्चन आहे, अवश्य रक्षिबे कृष्णचा अर्थ स्पष्ट करा. हा, तुम्हाला वाचायला नाही वाटत तेवढं. ते ऍक्च्युली हे जे प्रश्न आहेत ना, हे सर्व ऍज इट इज वाचलेले. तुम्ही वाचा. जर वाचण्यामधून जर काही समजलं नाही तर ते आपण त्याच्यामध्ये रोज एक श्लोका उघडता का? भगवद्गीतेमध्ये 3रा अध्यायामधला 67वा श्लोक मराठीमधून. इकडे मराठी नाहीये. भगवद्गीता 3रा अध्याय 67वा श्लोक. तर माझं तुम्ही वाचून काढा. ह्याच्यामध्ये उत्तर तुम्हाला मिळेल. जर समज नाही तर नंतर पुढच्या वेळेस विचारू शकता. आणि ते भक्तिमय सेवेच्या 9 विधीची यादी आहे, तर श्लोका न लिहिता ही पूर्ण 9 यादी तयार करायची का? हा, ऍक्च्युली श्लोक पाठ केला तर खूप चांगलं आहे, कारण ते तुम्हाला श्रवण, कीर्तन, स्मरण त्याचा लक्ष ठेवण्यासाठी सोपं आहे. प्लस त्याचं तुमच्या म्हणजे एकदा फिट झालं तर ते विसरणारच नाही. आणि त्याचं उदाहरण पण आपल्याला लिहायचं आहे. कोण त्याच्यामध्ये पूर्णत्व कुणी प्राप्त केलेलं आहे, श्रवणामध्ये कोण आहे, कीर्तनामध्ये कोण आहे, त्याचं आपल्याला लिहावं लागणार आहे ते उदाहरण. उदाहरणासह लिहायचं. हा, करेक्ट. ओके. रोजी 3.37 भगवद्गीता. हरे त्याच्यानंतर कृष्ण प्रभूजी, आपला तो हा श्लोक हा वाचायचा आहे का? हा, एक मिनिट. पहिले उघडू द्या ना मला, एक मिनिट. रोजी पाठवताय का? हा प्रभूजी, ग्रुपवर सेंड होते सेकंड. हो. हा. तर हा खूप महत्वाचा श्लोक आहे. कर्मयोग. कर्मयोग धडा 3रा, त्याच्यातला 38वा श्लोक आहे. तर त्यामध्ये सुंदर आपल्याला उपदेश दिलेला आहे. भगवंतांनी तुलना केलेली आहे. तर कशा प्रकारे एखादा जीवात्मा आहे, त्याची शुद्ध चेतना कशा प्रकारे ढाकल्या जाती, तर आणि त्याच्यातून आपण कसं वरती उचलायचंय, तर त्याबद्दल सुंदर तात्पर्य आहे प्रभुपादांचं आणि भगवंतांचं आपल्या सर्वांना उपदेश आहे. तर तो आपण वाचणार आहे. तर आलेलं आहे ते ग्रुपमध्ये. तर उघडून आपण वाचूया. हरे कृष्ण. तर सर्वांनी माझ्या मागे बोलायचा प्रयत्न करा. 3.38 ना? 37 म्हणले ना प्रभूजी? 38 म्हणतात ना? सॉरी, कामैष क्रोधे 38 सॉरी, 38 आहे. 38 आहे काय? ओके. 38. सॉरी. प्रभूजी. प्रत्येकाकडे असेल तर हा, उघडू तसं. शकते. हा, हा, पाठवलाय, तो पण आलाय अर्धा. तो पूर्ण तात्पर्य 1 पेज राहिले. पाठवलंय ना? हा, ठीक आहे. हो. अर्धा आलेला आहे. तर आपण चालू करूया. तोपर्यंत दुसरं पण पान पुढे पाठवतायत. तर सर्वांनी उघडा आणि माझ्या मध्ये बोलण्याचा प्रयत्न करा. 38वा श्लोक. द्रुमेनाव्रियते वर्हि धूमेनाव्रियते वर्गे यथा आदर्शमलेन च यथा आदर्शमलेन च यथा उल्बेन आवृतः यथा उल्बेन आवृतः गर्भ तथा तेन इदम् आवृतम् यथा उल्बेन आवृत्त गर्भ यथा उल्बेन आवृतः तथा तेन इदम् आवृतम्. तथा तेन इदम् आवृतम्. हा. तर तोपर्यंत भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपामूर्ती अभयचरणारविंद स्वामी श्रील प्रभुपादांद्वारे. श्रील प्रभुपाद की जय. तर भाषांतर. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा आणि वारेने गर्भ वेष्टीला जातो, त्याप्रमाणे जीव या कामाद्वारे विविध प्रमाणात आच्छादिला जातो. खूप महत्वपूर्ण तात्पर्य आहे. सर्वांनी लक्ष देऊन ऐका. जीवावर 3 प्रकारचे आच्छादने आहेत, ज्यामुळे त्याची विशुद्ध चेतना धूसर होते.
ज्याप्रमाणे अग्नीमध्ये धूर, आरशावर धूळ आणि गर्भाशयामध्ये गर्भ असतो, त्याप्रमाणे जीवावरील आवरणे म्हणजे कामाचीच विविध रूपे आहेत. कामाची तुलना धुराशी करण्यात येत आहे. तेव्हा समजावे की जीवरूपी अग्नीची अल्पशी जाणीव होते. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर जेव्हा जीव आपली कृष्ण भावना अल्पशा प्रमाणात प्रकट करतो, तेव्हा त्याची तुलना धुराने आच्छादित अग्नीशी करता येते. धुराच्या ठिकाणी निश्चितच अग्नी असला तरी प्रारंभिक अवस्थेमध्ये अग्नी उघडपणे प्रकट होत नाही. ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनेतील प्रारंभावस्थेमध्ये प्रमाणे आहे. आरशावरील धूळ मनरूपी आरशावरील अनेक आध्यात्मिक मार्गांद्वारे स्वच्छता करण्याची प्रक्रिया दर्शवते. यासाठी सर्वोत्तम पद्धती म्हणजे पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. तर पवित्र हरिनामाचे कीर्तन होय. हा. तुमचं वाचायचंय का प्रभूजी? वारेने दिलेल्या गर्भाच्या उदाहरणावरून असहाय्य स्थिती दर्शवण्यात आली आहे. कारण गर्भाशयातील मूल इतके असहाय्य असते की त्याला हालचाली करता येत नाही. जीवनाच्या या स्थितीची तुलना वृक्षाशी करता येते. वृक्ष सुद्धा जीवच आहेत, पण ते अत्यंत कामप्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येते की ते जवळजवळ चेतनाशून्यच असतात. आच्छादित आरशाची तुलना पशुपक्ष्यांशी करण्यात आली आहे आणि धुराने आच्छादित अग्नीची तुलना मानवाशी करण्यात आली आहे. मनुष्य जीवनामध्ये आत्मा अल्पशा प्रमाणात कृष्ण भावनेची पुनर्जागृती करू शकतो आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्य जीवनातच आध्यात्मिक जीवनरूपी अग्नी प्रज्वलित करता येते. अग्नीवरील धूळ व्यवस्थितपणे हाताळल्यास अग्नी प्रज्वलित करता येते. म्हणून जीवासाठी भौतिक अस्तित्वाच्या जंजाळापासून मुक्त होण्याची मनुष्य जीवन ही एक अनमोल संधी आहे. मनुष्य जीवनात योग्य मार्गदर्शनाखाली कृष्ण भावनेच्या अनुशीलनाद्वारे मनुष्य आपला शत्रू काम याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. तर हा या श्लोकमध्ये भगवंत सांगतायत तर कशा प्रकारे आपण आपल्या आत्म्यावर जे आवरण साचलेलं आहे, ज्याद्वारे आपण भगवंताला विसरून गेलेलो आहे, तर तिथे आपल्याला खूप महत्वाचं आहे की आपल्या भक्तीद्वारे आपल्याला त्याला स्वच्छ करायचं आहे आणि ती धूळ त्याला आपल्याला साफ करायची आहे. तर त्यासाठी प्रभुपाद इथे तात्पर्य लिहित आहेत की जी काम इच्छा आहे, तर त्याला आपल्याला शुद्ध करायचं आहे आणि त्यासाठी महत्वपूर्ण अंग आहे की आपण आपल्या जीवनामध्ये भगवंताची भक्ती ही तीव्रतेने करायची आहे. जसं आपण या श्लोकमध्ये पण बघितलंय की 6 गोष्टी या भक्तीला पोषक आहेत आणि त्या आपण त्याचा उद्देश आपला भावना शुद्ध ठेवून आपण करायच्यात आणि त्याद्वारेच आपल्याला भगवंताची कृपा आपल्याला मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये 3 स्तर सांगितलेत कशा प्रकारे एखादा जीवात्मा हा आच्छादिला जातो. तर पहिलं सांगितलंय की जसं एखादा अग्नी आहे, तर अग्नी आणि धूरची तुलना केलेली आहे. तर धूर आणि ह्या अग्नीमध्ये खूप फरक आहे. जसं अग्नी लावतो तेव्हा काही काही वेळेस धूर येतो आणि धुरानं आपला म्हणजे अक्षर रडू येते. तर म्हणजे डोळे लाल होतात धूर होत. पण जेव्हा 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 धुराचा अग्नी बनतो तेव्हा त्या अग्नीचा आपण योग्य प्रमाणे वापर करू शकतो. त्याचप्रमाणे सांगितलंय की कशा प्रकारे चेतना प्रारंभिक अवस्थेमध्ये ही दूषित असते आणि
काम भोग इच्छा आहे, काम खास करून हे 6 अनर्थ जडलेले आहेत. तर त्याला शुद्ध करणं खूप महत्वाचं आहे. आणि त्यासाठी भक्ती हीच आपल्याला त्याच्यातून वरती उचलू शकते. ह्याच्यापेक्षा वरचा स्तर सांगितलाय, कशा प्रकारे आरसा आहे. तर ही माणसाच्या स्तरावरची तुलना केली होती, अग्नी आणि धुराची. दुसरं आहे प्राण्यांच्या स्तरावर, कशा प्रकारे धूळ, आरशावर धूळ साचते तेव्हा. तर जेव्हा धूळ खूप साचलेली आहे तेव्हा आपण चेहरा पण बघू शकत नाही. तर त्यासाठी आपल्याला खूप रगडून रगडून त्याला घासावं लागतंय. तर त्याचप्रमाणे आपलं सांगितलंय की जे प्राणी आहेत, पक्षी आहेत आणि कीटाणू आहेत, तर अं, तर तर त्यांच्यामध्ये खास करून आहार, निद्रा, भयमथुनी 4 गोष्टी जडलेल्या आहेत. त्यांना ह्याच्यापेक्षा वरती उचलणं खूप अवघड आहे. अं, तर त्यामुळे त्यांची जी चेतना आहे ती खालच्या स्तराची आहे. आणि ह्याच्या खालचे स्तर आहे, तर ते आहे झाड आणि अं, अं, झाड आणि द्रोपटे. तर त्याची तुलना त्याच्याशी केली आहे. जसं एखादं जसं इथं उदाहरण प्रभुपाद देत आहेत. कसं उदाहरण दिलंय त्यांनी, प्रभुपादांनी? ज्याप्रमाणे एखादा गर्भ आहे, तर गर्भ वाऱ्याने गर्भ वेष्टला जातो. तर त्याचप्रमाणे इथं सांगितलंय. तर गर्भामध्ये म्हणजे जो जीवात्मा आहे, तर अं, तर त्याला कृपाजी लिहित आहेत, आच्छादित, सॉरी, मनुष्य जीवनामध्ये आत्मा अल्पशा प्रमाणात कृष्ण म्हणजे वाऱ्याने आच्छादलेल्या गर्भाच्या उदाहरणावरून. हा, करेक्ट. असहाय्य स्थितीमध्ये असतो. गर्भाशयातील मूल इतके असहाय्य असते की त्याला हालचाली करता येत नाही. तर 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 खूप म्हणजे एकदम छोट्याशा जागेमध्ये त्याला असहाय्य स्थितीमध्ये असतो. तर त्याचप्रमाणे सांगितलंय की हे जे खास करून वृक्ष आहे, जे वृक्षाची तुलना केलेली आहे. वृक्ष पण जीवच आहे, पण ते अत्यंत काम प्रवृत्त असल्यामुळे त्यांना जीवनाच्या अशा स्थितीत ठेवण्यात येत आहे की जवळजवळ चेतना शून्यच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे मनुष्यजीवन मिळालंय. या मनुष्य जीवनामध्ये पण आपण आच्छादिलेले आहे, पण अल्पशा प्रमाणात कृष्ण भावनेची पूर्ण जागृती करू शकतो. आणि जर त्याने अधिक प्रगती केली तर मनुष्य जीवनातच आध्यात्मिक जीवनरूपी अग्नी प्रज्वलित करता येते. तर त्यामुळे आपल्यामध्ये खूप हे अनमोल संधी आहे. आणि त्यासाठी योग्य मार्गदर्शन आपल्याला असलं पाहिजे. आणि आपल्याला जे आचार्य आहे त्यांच्या मार्गावर अनुसरण करायचं आहे. तर आपण या ज्या शत्रू आहे, त्या शत्रूवर आपण विजय प्राप्त करू शकतो. तर अशा प्रकारे हे भगवंतांनी आपल्याला सांगितलं आणि आचार्यांनी, खास करून प्रभुपादांनी आपल्याला ह्याच्याबद्दल खूप सुंदररीत्यानं आचार्यांच्या टीकाद्वारे समजून दिलेलं आहे की आपणही याच्यावर विजय प्राप्त करू शकतो. पण त्यासाठी आपली उत्साह, निश्चय, धैर्य असलं पाहिजे. कारण जे काम आहे तर तो सगळ्यात मोठा शत्रू सांगितला. त्यामुळे पुढचा श्लोक पण त्याच्यावरच आपल्याला पुढचे भगवंत सांगतात. कामेश क्रोधेश रजोगुण समद्भव. आणि मनुष्य जीवनच त्याच्यातून वरती उचलण्याचा एक सोपा माध्यम आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला आपले भगवंताचे हरिनाम, 4 नियम आणि भक्तिमय सेवा, याद्वारे आपण हा जो आच्छादलेला भाग आहे तो आपण स्वच्छ करू शकतो. हरे कृष्ण. तर या 3 श्लोकामध्ये तुम्हाला कोणाला काही प्रश्न आहे का? आपण 3 श्लोक बघितले आतापर्यंत. प्रस्तावना, श्लोक संख्या 1, 2 आणि 3. तर या प्रकारे 3 श्लोक आपले कंप्लीट झाले. 4था श्लोक आपल्याला चालू करायचा आहे. तत्पूर्वी कोणाला काही प्रश्न आहे का? हरे कृष्णा. म्हणजे यामध्ये सांगितलं होतं की साधना आपण जेव्हा करतो तेव्हा साधना करताना आपली जी भावना आहे ती शुद्ध ठेवली पाहिजे. तर ती
शुद्ध भावना आहे का नाही आपण कशावरून करायची आणि शुद्ध भावना कशी ठेवली पाहिजे? ऍक्च्युली आपण आपल्याला स्वतःलाच म्हणजे अं, आपण जेव्हा आपण वेगवेगळ्या आचार्यांचे जीवन बघतो, आपल्या गुरुचे जीवन बघतो, त्यांची भक्ती बघतो आणि त्यांचे प्रवचन ऐकतो, तर त्यातून आपल्याला कळतं की ऍक्च्युली आपण कुठल्या म्हणजे आपण म्हणतो ना, मराठीमध्ये आपण म्हणतो किती पाण्यात आहेत आपण. म्हणजे आपण किती शुद्ध भावनेतून आपण जप करतोय, किती शुद्ध भावनेतून आपण आपली भक्ती करतोय, साधना करतोय, ते आपल्याला कळते ऍक्च्युली. कारण गुरु आपल्याला सांगतात कशा प्रकारे आपली चेतना असली पाहिजे, साधना करताना जप करताना आपला काय अनुभव असला पाहिजे, काय आपल्या भावना असली पाहिजे, ते सांगतात. जसं प्रभुपादांनी पण सांगितलंय. जसं एखादा छोटं बाळ आहे, तर त्या आईला कसं आपल्या धावतं असाही भावनेनं त्यांना पुकारतो. द्रौपदीनं कसं असाही भावनेनं भगवंताला पुकारलं होतं. गजेंद्रांनी कसं असाही भावनेनं भगवंताला पुकारलं होतं. त्या प्रकारे आपला जप असला पाहिजे. तर हे ऐकून लगेच आपल्याला कळतं की आपली काय भावना आहे. प्रल्हादाचं जीवन बघितलं तर आपल्याला कळतं की त्यांच्या जीवनामध्ये किती संकट आले आणि आपल्या जीवनामध्ये संकट आहे, तर त्याची तुलना आपण म्हणजे अशक्य आहे, ती करणंच अशक्य आहे. तर त्यामुळं आपली भावना आपल्याला कळते जेव्हा आपण बघतो की ऍक्च्युली की हम्म, अं, की आचार्य गुरुवर्य आणि महान मन भक्त, तर त्यांचं जीवन काय आहे आणि त्यांनी कशा प्रकारे भक्ती केलेली आहे. तर त्यासमोर आपण काहीच नाहीये. आणि त्याच्यामध्ये पण आपण बघतो, त्यामुळे सांगितलं नवशिक्या भक्त स्वतःला खूप महान समजतो आणि जे उच्च भक्त आहेत, तर ते सगळ्या आपल्या स्वतःला लहान समजतात. तर हा हा खूप महत्वाचा त्याच्यामध्ये हे आहे. त्यामुळं आपल्याला नेहमी आचार्यांचं जीवन, गुरुजनांचं जीवन आपल्याला बघायचं आहे आणि त्याद्वारे आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे. तर तर आपण ऍक्च्युली थोडंसं मनन केलं ना, चिंतन मनन केलं की आपल्याला कळतं की ऍक्च्युली आपण म्हणजे कुठल्या स्तरावर आहेत आणि आपल्याला कुठं जायचंय. तर त्यासाठी थोडंसं चिंतन केलं पाहिजे. आपली भक्ती कुठे चाललेली आहे, माझा जप कसं चाललेला आहे, माझं श्रवण कसं चाललेलं आहे, माझं संबंध कसा स्थापित होतोय, चांगला आहे का वाईट आहे, चांगला होत नाही तर काय केलं पाहिजे. आणि माझं मनन किती आहे, मनमना भूमत भक्तो सांगितलंय, किती माझं मन भगवंताकडे धावतंय. तर याच्यातून आपल्याला स्वतःच भक्तीची भावना आपल्याला कळते ऍक्च्युअली. आणि त्यासाठी आपल्याला रेग्युलर मार्गदर्शन पण खूप महत्वाचं आहे. जेव्हा आपण वेळेच्या वेळेला आपण मार्गदर्शन घेऊ, तेवढं आणखी भक्तीमध्ये वाढ किंवा प्रगती करण्यासाठी आपल्याला आणखी प्रेरणा मिळेल. ठीक आहे प्रभूजी. जी प्रभुजी, धन्यवाद. हरे कृष्ण. हरे हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. येस माताजी. हरे कृष्णा प्रभूजी. हा बोला ना माताजी. हरे कृष्ण. प्रभूजी मी आता 2-3 आठवडे झाले जॉईन प्रभूजींनी, तर त्यांनी ते हे पाठवले तुमचे रेकॉर्डिंग. तर ते आता क्वेश्चन्स बद्दल बोलत होत्या माताजी, तर ते काय दिलेले आहेत का क्वेश्चन्स तुम्ही? एक दिलेला आहे, दुसरा आता देणार आहे, पुढच्या आठवड्यात देईल. अच्छा. बाकी प्रश्न प्रभूजींनी आपल्या ह्याच्यामध्ये आहेत त्या बुकलेट मध्ये PDF दिलेलं होतं प्रभूजी PDF अजून. आहे त्या. हा. अच्छा. ते पाठवतो माताजी तुम्हाला, त्याच्यावर सांगतो. त्याचं लिहून पाठवायचंय का काय म्हणजे? हा, ते सांगतो तुम्हाला चालेल, ठीक आहे. व्हॉट्सअप. जी. म्हणजे आणि आतापर्यंत अमृत आता चाललंय, त्याच्या अगोदर भगवद्गीतेचे झाले का श्लोक? नाही काही झालं नाही. फक्त उपदेशामृत झालेलं आहे आता. सॉरी, ईशोपनिषद झालेलं आहे, उपदेशामृत चालू आहे. तुम्ही बर उपदेशामृत पासून चालू केलं. बर, ठीक आहे. तर आपला प्रश्न हरे असेल तर कृष्ण प्रभूजी. हा, तर यामध्ये युक्त वैराग्याबद्दल प्रश्न होता की आपण युक्त वैराग्यामध्ये जर आपण ह्याच्यामध्ये एक शिकलं होतं की अधिक धनसंचय करायचा नाही किंवा अधिक हे करायचं नाही. तर किंवा जर आपण आता व्यवसाय करतोय, व्यवसायात आपण अधिकचा काही म्हणजे लाभ झाला आपल्याला आणि त्यामध्ये आपण काही पर्सेंटेज भगवत सेवेमध्ये लावलं,
तर मग तो अत्याहारमध्ये येतं का त्याच्यामध्ये कसं आहे? पुन्हा एकदा सांगा. आता आपण व्यवसायामध्ये आपल्याला काही अधिकचा लाभ झाला, हा तर त्या लाभातला आपण 5% भगवंताच्या सेवेत लावलं, हा लक्ष्मी, तर मग ते अत्याहारमध्ये मोडली घेतली जाते का युक्त वैराग्याबद्दल नाही का? आपण म्हणतो की जे आहे आपण ते भगवंताच्या सेवेतच लावतो, मग लावलं पाहिजे. तर ऍक्च्युली म्हणजे भगवंत सेवेत लावल्यानंतर ते म्हणजे जे भावना खूप महत्वाची आहे, तेच आता आपण भावना पण खूप महत्वाची चर्चा करतोय. तर काही काही वेळेस जास्त कमवण्यामागे भक्त गेले, पण मग भक्तीला त्यांनी कमी केलं, तर ते पण नको व्हायला. आणि दुसरी गोष्ट, जर आपण आपल्यामध्ये नफा जास्त झाला असेल आणि तो भक्तीसाठी किंवा भगवंतासाठी आपण देत असेल, तर अत्याहार त्याच्यामध्ये नाही पकडला येणार, कारण आपण ते भगवंतासाठी त्याचा वापर करताय. जसं राजे लोक होते, राजेश त्यांना म्हणायचे पहिले. राजर्षी का? कारण त्यांचं पूर्ण जे काही आहे ते सगळं देवाचं आहे, भगवंताचं आहे. आणि ते भगवंत सर्व सर्व माझे सर्व माझ्या देशातले जे कोणी राहत आहेत, नागरिक आहेत, ते सर्व भगवंताचेच प्रतिनिधी आहेत, या भावनेने ते त्यांच्या सेवेमध्ये लावायचे. त्यामुळं त्यांचं गुण गायला आहे, कारण त्यांनी एक पण वस्तू त्यांच्या स्वतःसाठी नाही वापरली. तर त्यांना जे काही होत होतं जीवनामध्ये, ते सर्व भगवंतासाठी त्यांनी करायचे. आणि त्याचं उदाहरण आहे कशा प्रकारे अमरीश महाराज, तर त्यांनी पण यज्ञ केला, 1 वर्षाचा यज्ञ केला, तपस्या, कडक व्रत केला, निर्जल व्रत केलाय. पण कशासाठी? आपल्या सर्व प्रजेला जीवनामध्ये भक्ती मिळावी, त्यांच्यासाठी वाढ व्हावी, तर त्यासाठी त्यांनी यज्ञ केला होता. तर सांगायचा उद्देश की आपल्याकडे जे आर्थिक लाभ होत असेल, तर तो जर भगवंताकडे दिला, तर तो अत्याहार नाही. पण म्हणजे जेवढा आपण ला- गरजा, ऍक्च्युली 2 गोष्टी आहेत. एक गरज आहे आणि दुसरी गोष्ट आहे की स्वतःची इच्छा. जसं एखादा व्यक्ती आहे, तो म्हणत असेल की मला मंगळारती जायचं रोज, पण मंगळारतीला जायचंय, तर मला कार असल्याशिवाय मी जाऊ शकत नाही. तर कार असेल तर मी मंगळारतीला जाईल. तर ठीक आहे, कार घेतली, पण ती कार पण अशी तशी नाही. एकदम कार, एकदम मॉडेल पण एकदम भारी असलं पाहिजे. पण त्या मॉडेलसाठी मग जर तो लोन घेत असेल आणि लोन घेऊन ते कार घेत असेल, आणि दाखवण्यासाठी की शेजाऱ्यांची ही कार आहे, पण आमची तर ही कार आहे, तर ठीक आहे, पण तो मंगळासाठी वापरतोय, पण तरी पण लोन घेऊन ते वापरतोय आणि ते मग दाखवण्यासाठी किंवा शो करण्यासाठी, तर ते योग्य नाही. तर त्यामुळं ऍक्च्युली म्हणजे जेवढा लाभ होतो, तो नफा तोटा जे काही भगवंतासाठी जर आपण करत असेल, तर ऍक्च्युली त्याच्यामध्ये अत्याहाराचा प्रश्न नाही. बाकी आणखी जे प्रॅक्टिकल आहे, तर ते तुम्ही आणखी गृहस्थ जे आपले काउन्सिलर त्यांच्याकडून आणखी मार्गदर्शन करू शकता, घेऊ शकता. पण शास्त्रीयदृष्ट्या तरी भगवंतासाठी जर काही अर्पण केलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला लागणार नाही, कारण आपण प्रामाणिकपणे अं, गुरुच्या आणि भगवंताच्या प्रसन्नतेसाठी आपण करत आहे ते. धन्यवाद. हरे कृष्ण. तर तर एकदा फक्त श्लोक आपण वाचून आपण पुढच्या वेळेस याच्याबद्दल चर्चा करू. तर 4था श्लोक, उपदेशामृत, श्लोक नंबर 4. ददाति प्रतिगृह्णाति ददाति ददाति प्रतिगृह्णाति प्रतिगृह्णाति गुह्यम् आख्याति पृच्छति तुय्यम गुह्यम् आख्याति पृच्छति पृच्छति भुङ्क्ते भोजयते चैव भुङ्क्ते भुङ्क्ते भोजयते भोजयते चैव षड्विधं प्रीतिलक्षणम्. षड्विधं प्रीतिलक्षणम्. षड्विधं प्रीतिलक्षणम्. दान देणे, दान स्वीकारणे, विश्वासाने आपल्या मनातील गोष्ट प्रकट करणे, गुह्य विषयांसंबंधी विचारणा करणे, प्रसाद ग्रहण करणे आणि प्रसाद देणे, ही एका भक्ताची दुसऱ्या भक्ताबरोबर असलेली प्रेमाची 6 लक्षणे आहेत. तर कशा प्रकारे आपण ही लक्षणं विकसित करायचे, तर त्याबद्दलच सर्व माहिती आपण
पुढच्या आठवड्यात बघूया. हरे कृष्णा. सर्वांचे खूप धन्यवाद. हरे कृष्ण प्रभुजी, दंडवत हरे कृष्णा. प्रणाम. उपदेशामृत की जय. श्री रूप गोस्वामी पाद की की जय. जय. श्रील प्रभुपाद जय. की जय. गौर भक्त वृंद की जय. की जय. जय. आनंदे जय. हरे 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 कृष्णा. जय. हरे जय. कृष्णा. कृष्णा 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 हरे 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 राम. हरे राम हरे हरे राम राम हरे राम 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 हरे हरे. हरे हरे. हरे हरे. हरे कृष्णा. धन्यवाद प्रभुजी. दंडवत प्रणाम. थँक्यू. हरे कृष्ण.